गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपलं गीतेच्या अगदी शेवटच्या श्लोकावर चिंतन सुरू आहे. आता हे तिसरं सत्र आहे. आपण याच्या आधी दोन सत्र त्याच्यावर चिंतन केलं होतं. 78वा श्लोक. स्नेहा इथे आहे आज. आपलं सुदैव आहे. तर स्नेहाने समजा तो श्लोक म्हटला 78वा, तर आपण त्याच्यानंतरचं जे चिंतन आहे ते सगळं सुरू करूया. स्नेहा, गो अहेड. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. खूप सुंदर, थँक्यू. आता याच्यामध्ये ज्या सगळ्या ओव्या आहेत ज्ञानेश्वरी मधल्या, त्याच्यापैकी 1760 पर्यंत आपण पोहोचलो. 1760च्या पुढे आपण सुरू करूया. 1760 मध्ये आपण लास्ट जे म्हटलं होतं ना, की मेघांना वर्षा काळाची जोड मिळाली, म्हणजे ते जशी जोराची वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावतः कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरु आज्ञेचा निरोप मिळाला. म्हणजे काय, की निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव महाराजांना ही गीता तू संस्कृत मधून मराठीत भाषांतरित कर यासाठी प्रेरित केलं. त्यांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं, गहिनीनाथांनी. त्याची सगळी त्यांची जी गुरु परंपरा होती ती मी तुम्हाला सांगितली. काही जागी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कदाचित एक वेगळी परंपरा दिसेल, परंतु ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये आपण जे बघितलं होतं, की त्यांचे निवृत्तीनाथ हे गुरु, मग निवृत्तीनाथांचे गहिनीनाथ, मग त्यांचे आणखीन जे गुरु असतील ते. पण पहिला गुरु जो आहे तो आदिनाथ. आदिनाथ म्हणजे शंकर स्वतः. तर त्यांनी हे सगळं जे ज्ञान आहे ते एकेका शिष्याला देत 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 शेवटी हे ज्ञानदेवांपर्यंत आलं. आणि ज्ञानदेवांनी संस्कृत मधलं ज्ञान मराठीमध्ये सोप्या शब्दात सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. तर आपण त्या मराठीहूनही ऑलमोस्ट आता 700 वर्ष दूर आहोत, त्यामुळे आपल्याला ती मराठी पण कळत नाही. तर त्याचं जे भाषांतर आहे आजच्या मराठीमध्ये ते आपण बघून हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मग आर्ता चेनी वरसे ग्रंथ गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथू. मग पीडित प्राण्यांच्या म्हणजे दयेने, पीडित पीडित प्राण्यांच्या दयेने, ज्यांना खूप पीडा आहे असे जे प्राणी आहेत त्यांच्यावर दया आल्यामुळे गीतेचा अर्थ जुळवून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांकडून ही जी शांतरसाची वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. तेथ पुढा मी बापिया मांडला आरती आपुलिया की यासाठी एवढ्या आणिलो यशा. तेव्हा मी चातक पक्षी आपल्या उत्कट इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो. या कारणामुळे मी एवढ्या यशाला आणला गेलो आहे. आपण मागे एक उदाहरण बघितलं होतं ना, की चातक पक्षाला चांदणं हवं असतं. हं? तर तो चातक पक्षी चांदण्यासाठी जी प्रार्थना करतो ती प्रार्थना फक्त त्याची स्वतःची नसते. म्हणजे ती स्वतःसाठी जरी असली तरी सुद्धा त्याच्यामुळे ते चांदणं सगळ्यांनाच मिळतं. तर अशा प्रकारे ज्ञानदेवांनी, ज्ञानदेव चातक झाले आणि त्यांनी निवृत्तीनाथांकडनं शांत रसाची प्रार्थना केली. ती त्यांना तर मिळालीच मिळाली, परंतु त्यांच्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळाली. तर चंद्राचा उदय झाला, चंद्राचं चांदणं पडलं, तर त्या चांदण्यामुळे फक्त चकोर पक्षाला लाभ नाही झाला, आपल्या सगळ्यांनाच झाला. सगळ्यांनाच ते चांदणं मिळालं. तर अशी गंमत आहे या ज्ञानेश्वरीची, की तुम्ही अगदी संस्कृतमधल्या महाभारतातल्या गीतेचा जरी विचार केला तरी सुद्धा सांगण्यासाठी कृष्णाने अर्जुनाला सांगितली गीता, परंतु व्यासदेवांच्या कृपेमुळे ती सगळी गीता आपल्या सगळ्यांनाच आता मिळाली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पूर्ण वेदांचं उपनिषदांचं दोहन करून एक प्रोसेस्ड डिश आपल्यासाठी तयार केली. आणि ती आपण ग्रहण जर केली तर आपल्याला अमृताची प्राप्ती होते. कारण की ती डिश म्हणजेच अमृत आहे. अमृत म्हणजे काय आहे, की हा देह मी नाही आहे, हा वेगळा जीव मी नाही आहे, हे मला कळणं, ह्याला म्हणतात अमृत.
अमृत म्हणजे आपण या देहामध्ये हजारो वर्ष जगणार आहे असं नाही होत. हे कळल्यानंतर हजारो वर्ष या देहामध्ये जगण्याची इच्छा नाहीशी होणं. जोपर्यंत आहे हा देह तोपर्यंत आपण या देहाच्या मार्फत समष्टीच्या कल्याणासाठी करू काम. परंतु हा देह म्हणजे मी नाहीये. हा देह म्हणजे माझ्या हातातलं एक फक्त उपकरण आहे, जे मला भगवंताने दिलेलं आहे, ईश्वराने दिलेलं आहे. तर त्याची जशी इच्छा असेल तसं मी जर हे उपकरण वापरलं तर मला ह्याचा खूप आनंद मिळू शकतो. असं नाही आहे मी आनंदात आहे म्हणून मी हे उपकरण आनंदाने वापरून सगळ्या जगासाठी याचा उपयोग करायचा प्रयत्न करतोय. हा त्याचा अर्थ आहे. एवं गुरुक्रमे लाधले समाधीजन जे आपुले ते ग्रंथे बोधवनी दिधले घोसावी मज. याप्रमाणे गुरु परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधी रूपी धन ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने म्हणजे निवृत्तीनाथाने मला दिले. गुरु गुरु परंपरेने प्राप्त झालेला आपलं समाधी रूपी धन म्हणजे ह्यांचा जो योगाचा मार्ग आहे त्याच्यामध्ये समाधी ही सगळ्यात शेवटची पायरी आहे. आपण अष्टांग योगामध्ये बघितलं होतं ना की समाधी ही शेवटची पायरी आहे. तर ते जे धन आहे समाधी रूपाचं समाधीचं समाधी रूपी धन ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने म्हणजे निवृत्तीनाथाने मला दिलं. म्हणजे ज्ञानदेव अजूनही म्हणतात स्वतः रचला ग्रंथ तरी सुद्धा ते म्हणतात की मी रचलाच नाहीये. निवृत्तीनाथांनीच म्हणजे माझ्या गुरूंनीच रचलाय तो ग्रंथ. माझ्या हातनं फक्त तो लिहून घेतला. वाचूनी पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामीची ऐशिया मज ग्रंथाची योग्यता के असे. नाहीतर मी शिकलो नाही आणि मला वाचायचा पण अभ्यास नाही आणि मी गुरुची सेवाही जाणत नाही असा जो मी त्याला ग्रंथ रचण्याची योग्यता कुठून असणार. परी साचची गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाणा. परंतु खरोखरच गुरुनाथांनी मला निमित्त करून ग्रंथ रचनेच्या निमित्ताने जगाचं रक्षण केलं असं समजा. तरी पुरोहित गुणे मी बोलिलो उरेपुणे ते तुम्ही माऊलीपणे उपसाई जो मी उपसाई जो जी. तरी गुरूंचा पुरोहित म्हणून मी काही कमी जास्त बोललो असेन ते तुम्ही श्रोत्यांनी माऊलीप्रमाणे सहन करावे. पुरोहित म्हणजे कसं असतं पहा. आपल्या इथे जे लोक पूजा सांगायला येतात ना त्यांना आपण पुरोहित म्हणतो. तर ते काय करतात की ते त्यांच्या पुस्तकातनं किंवा पोथीतनं ते सगळं वाचतात. तर ती पोथी त्यांनी लिहिली आहे का? पोथीमधले जे मंत्र आहेत किंवा जी पूजा आहे आता मी कधी कधी मी स्वतः सत्यनारायणाची पूजा सांगतो लोकांकडे. तर सत्यनारायणाच्या पूजेचं जे सगळं प्रोसिजर आहे जी कथा आहे ती मी नाही लिहिली आहे. मी फक्त ती वाचतोय. मी फक्त पुरोहित आहे. तसे ज्ञानदेव महाराज हे पुरोहित आहेत. त्यांनी निवृत्तीनाथांनी जे काही लिहिलं निवृत्तीनाथांना जर तुम्ही विचारलं ते म्हणतील की मला गहिनीनाथांकडनं मिळालं. असं करत करत शेवटी ते म्हणतील की मला आदिनाथाकडनं मिळालं शंकराकडनं मिळालं शिवाकडनं मिळालं. त्यामुळे कसं आहे की ज्ञान जे आहे ना ध्यान म्हणजे वेद. वेद म्हणजे ज्ञान. वेद या शब्दाचा अर्थच आहे ज्ञान. ज्ञान हे नेहमी असतंच. त्याचा कधीच नाश नाही होत. नॉलेज ऑलवेज एक्झिस्ट इट ऑलवेज इज. इट कॅन नेव्हर बी डिस्ट्रॉइड. तर हे ज्ञान ज्याला कोणाला पहिले कळलं तो पण म्हणेल की मी तर काही हे ज्ञान तयार नाही केलं मला फक्त हे कळलं. सो आय डिड नॉट इन्व्हेंट एनिथिंग. आय डिस्कवर्ड समथिंग. वेदांमधलं जे ज्ञान आहे ते ज्याला कोणाला आधी कळलं असेल त्यांनी ते लिहून काढलं किंवा त्यांच्या मुखातून ते बोललं गेलं. म्हणून आपले वेद जे आहेत ना त्यांना अपौरुषेय म्हणतात. अपौरुषेय म्हणजे कुठल्या पुरुषाने तयार नाही केले. नो ह्युमन बिईंग हॅज रिटन देम. वी हॅव ओनली डिस्कवर्ड दोज ट्रूथ्स इन द डीपेस्ट मेडिटेटिव्ह स्टेट्स. आपण जेव्हा अगदी शांत असतो समाधीमध्ये पूर्णपणे बुडलेले असतो तेव्हा जे आपल्याला आतून जाणवतं त्याचे उच्चार म्हणजे वेद आहेत. सो नॉलेज ऑलवेज एक्झिस्ट. त्यांचा ऑथर कोणी नाही आहे. आणि आत्ताही आपण जी चर्चा करतोय ना तर ह्याच्यामध्ये माझं नाव मी वक्ता म्हणून का बरं लिहितो कारण की ह्याच्यामधल्या ज्या काही त्रुटी असतील त्या सगळ्या माझ्या आहेत. ती माझी जबाबदारी आहे म्हणून मी त्या लिहितो. ह्याच्यामधलं जे चांगलं आहे ते सगळं परंपरेने आलेलं आहे. ह्याच्यामधल्या ज्या चुका असतील त्या माझ्या आहे स्वतःच्या.
कारण की ॲज अन इंडिव्हिज्युअल आय एम नॉट परफेक्ट. जीव जो आहे ना तो परफेक्ट नाही आहे. कारण की तो जीवभावाला आलेलाच आहे अज्ञानामुळे, बिकॉज ऑफ इम्परफेक्शन. त्यामुळे ह्यातलं जे सत्य आहे, ह्यातलं जे उत्तम आहे, ह्यातलं जे चांगलं आहे, हे सगळं परंपरेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये समजा कुठे काही गडबड असली तर ती गडबड माझी आहे. तर लोकांनी म्हटलं की दादा तुम्हाला काही येत नाही, तर मी म्हणेल की करेक्ट आहे, मला काहीच येत नाही. ॲज अन इंडिव्हिज्युअल मला काही नाही येत. परंतु जे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितले ते आपण समजून घेण्याचा जे प्रयत्न करतोय ते सनातन आहे. दॅट इज इटर्नल, दॅट इज द ट्रूथ. आता हे जितक्या सोप्या पद्धतीने मला समजावून सांगता येऊ शकतं तितक्या सोप्या पद्धतीने मी सांगायचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला समजणं आणि न समजणं हे तुमच्यावर अवलंबून आहे, की तुम्ही हे किती लक्षपूर्वक ऐकता, तुमचं चित्त किती शुद्ध झालेलं आहे, तुमचं मी काही जे जे काही सांगतोय किंवा ज्ञानेश्वर महाराज जे काही आपल्याला सांगतायत त्याच्यावर किती श्रद्धा आहे, त्याच्यावर ते अवलंबून आहे. ह्यांच्यापैकी काही जर थोडंफार कमी असलं तर तुम्हाला कळणारच नाही की काय चाललंय. शब्द कैसा घडीजे, प्रमेयी कैसे पा चढिजे, अहंकारू म्हणजे काय ते नेणे. शब्द कसा बनवावा, चढत्या प्रमेयाने व्याख्यान कसं करावं, आणि साहित्यशास्त्रातील अलंकार म्हणजे काय ते मी जाणत नाही. सो ही इज नॉट अ स्कॉलर. ही इज नॉट, काय म्हणतात की भाषाविद नाही आहेत ते. साई खडे बाहुले, चालवी त्या सूत्राचे नि चाले, तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. कळसूत्राचं बाहुलं म्हणजे कठपुतली, त्याला चालवणाऱ्या सूत्राने चालतं. त्याप्रमाणे मला दाखवीत म्हणजे मग पुढे करून ते माझे गुरु बोलतायत, मला फक्त ते चालवतायत. याला गी मी गुणदोष विशी क्षमाविना विशेष, जे मी संजात ग्रंथलो देख आचार्य की. या कारणास्तव गुणदोषांविषयी मी विशेष क्षमा मागत नाही, कारण की माझ्या गुरूंनी उत्पन्न केलेल्या ग्रंथाची मी रचना केली. आणि तुम्हा संतांची ये सभे, जे उणीवेसी ठाके उभे, ते पूर्ण नोहे तरी ते लोभे तुम्हासीची कोपे. आणि तुम्हा संतांच्या सभेत जर उणीव कायमच राहील आणि ती जर पुरी होणार नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागवता येईल. तिवतलिया ही परिसे, लोहत्वाची अवदसे, न मुकीजे आयसे ते कवणा बोलू. परिसाचा स्पर्श झाला असताही लोखंडाच्या हीनदशेला जर लोखंड मुक्त नाही तर तो दोष कोणाचा? तर तो दोष लोखंडाचाच. वोहळे हेची करावे, जे गंगेचे अंग ठाकावे, मगही गंगा जरी नोहावे, तैतो काय करी. ओहळाने हे करावं की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिळावं. मग मग देखील तो गंगा झाला नाही तर त्याने काय करावं? म्हणून भाग्ययोगे बहुवे, तुम्हा संतांचे मी पाये, पातलो आता केला आहे उणे जगी. म्हणून बहुत भाग्ययोगाने मी तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो असता मला जगामध्ये उणक कुठे आहे? अहो जी माझेनी स्वामी, मज संत जोडुनी तुम्ही, दिधले ती तेणे सर्व कामी परिपूर्ण झालो. अहो महाराज, माझ्या स्वामींनी मला तुम्ही संत प्राप्त करून दिलेत. माझ्या स्वामींनी म्हणजे माझ्या गुरूंनी. त्यांच्यामुळे तुम्ही सगळे लोक संत लोक मला ऐकायला म्हणून आलेले आहात. त्या योगाने मी सर्व बाबतीत परिपूर्ण झालेलो आहे. पाहा पा माते तुम्हा सांगडे, माहेर तेणे सुरवाडे, ग्रंथाचे आळीआडे सिद्धी गेले. पहा की मी तुम्हाला तुम्हासारखं मला तुमच्यासारखं माहेर आहे, त्या योगाने माझा हा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस गेला. जी कनकाचे निखळ, वो तो येईल भूमंडळ, चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येती. महाराज, सर्व पृथ्वी शुद्ध सोन्याची ओतता येईल, अथवा 7 मोठ्या मोठ्या महेंद्रादी म्हणजे 7 पर्वतांप्रमाणे चिंतामणी रत्नांचे डोंगर निर्माण करता येतील. साताही हो सागराते, सोपे भरिता अमृते, दुवाड नोहे ताराते चंद्र करिता. 7ही समुद्रांना अमृताने भरणं सोपं आहे. ताऱ्यांचे चंद्र करणं कठीण नाही आहे. कल्पतरूचे आराम, लाविता नाही विषम, गीतार्थाचे वर्म निवडू नये. कल्पतरूचे बगीचे लावणं कठीण नाही, परंतु गीतेच्या अर्थाचं मर्म स्पष्ट करता येणार नाही. म्हणजे बघा की आत्तापर्यंत सगळ्या उपमा दिल्या त्या सगळ्या कठीणच आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते सगळं सोपं आहे.
परंतु गीतेच्या अर्थाचं मर्म सांगणं फार कठीण आहे. गीतेच्या अर्थाचं मर्म सांगू नाही शकत. गीतेच्या अर्थाच्या मर्माकडे बोट दाखवलं जाऊ शकतं. मागच्या वेळेस आपण जे चिंतन केलं होतं ना, की वेदांनाही जे सांगता येऊ शकत नाही, ते गीतेला पण सांगता येणार नाही. जे सांगता येऊ शकत नाही, ते कुठलाही ग्रंथ सांगू शकणार नाही. ते फक्त समजून घ्यावं लागेल. आणि ते जर आपल्याला कोणी व्यवस्थित समजावून सांगितलं, किंवा आपल्या आतला जो गुरु आहे, आपल्या आतलं गुरुतत्व जे आहे ते जर ऍक्टिव्हेट झालं, तर ते कळू शकतं. नाही तर नाही कळणार. तो मी येकू सर्वमुखा, बोलोनी मराठिया भाका, करी डोळेवरी लोका, घेवो ये ऐसे जे. तो गीतार्थ मी एक सर्व प्रकारने मुका, मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्यांनी घेता येईल असा जो करतो. म्हणजे मी खरं तर मुका आहे, की मला हे सांगता येणं शक्य नाही आहे. परंतु गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते मी फक्त मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्यांनी घेता येईल, म्हणजे लिहिलेलं वाचता येईल असा जो करतो. हा ग्रंथसागरू एवढा, उतरवणी पहिली कडा, कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जोका. हा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्ती विजयाचा धेंडा जो नाचतो. गीतार्थाचा आवरू कलशेसी महामेरू रचुनी, माझी श्री गुरु लिंग जे पूजी. गीतार्थाच्या आवारात 18वा अध्यायरूपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्री गुरुमूर्तीची म्हणजे शिवपिंडीची मी पूजा करतोय. गीता निष्कपट माय, चुकोनी तान्हे हिंडे जेवाय, ते मायपुता भेटी होय हा धर्म तुमचा. गीतारूपी निष्कपट आईला चुकून जे मी लेकरू संसाररूपी रानात व्यर्थ हिंडत होतं, त्या मायलेकांची भेट होते. ही तुमची पुण्याई आहेत. म्हणजे काय आहे, की तुम्ही संत लोक ऐकायला इथे बसलेले आहात, म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतोय, जे मला माझ्या गुरूंकडनं प्राप्त झालं ते. तर आता अशीच परिस्थिती माझ्याही बाबतीत आहे, की तुम्ही सगळे लोक इथे हे सगळं ऐकायला जमलेले आहात. तुम्ही हे सगळं ऐकता आहात, म्हणून मला सुद्धा हा अभ्यास करण्याची प्रेरणा होते. आणि तुमच्यामुळे माझा हा पूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास 1 ते 18 अध्याय झाला. याच्यासाठी तुमचे आभार. सो यू मेड मी स्टडी ऑल दिस और रीड ऑल दिस, आय वुड से. तुम्हा सज्जनांचे केले आकळूनी जी मी बोले, ज्ञानदेव म्हणे थेकुले तैसे नोहे. महाराज, तुम्ही सज्जनांनी केलेले समजून मी बोलत आहे. हे काही लहानसहान आहे असं म्हणता येत नाही. काय बहु बोलो सकळा, मिळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. फार काय सांगू, जो हा तुम्ही ग्रंथसमाप्तीचा आनंददायक प्रसंग दाखवला, त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचं फळ मला प्राप्त करून दिलं. मिया जैस जैसिया आशा, केला तुमचा भरोसा, ते पुरवुनी जी बहुसा आणिलो सुखा. महाराज, मी जसजशा आशेने तुमच्याविषयी खात्री बाळगली, ती सर्व पुरी करून आपण मला सुखी केलं. मज लागी ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहोनी हासो आम्ही विश्वामित्रा तेही. महाराज, माझ्याकरता तुम्ही जी ही ग्रंथाची दुसरी सृष्टी केलीत, तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्राला देखील हसू. महाराज, आता हे संतांना उद्देशून बोलतात, की माझ्याकरता तुम्ही ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टी केलीत, म्हणजे काय, की तुमच्यामुळे मला हे सगळं ग्रंथ तयार करावं लागलं. तिच्याकडे पाहून आम्ही विश्वामित्राला देखील हसू. हा, जे असोनी त्रिशंकू दोषे, धातया ही आणावे वोसे, ते नासते कीजे की ऐसे निर्मावे नाही. कारण की मूळची सृष्टी असून ब्रह्मदेवाला उणं आणण्याकरता आणि त्रिशंकू राजाच्या हेतूने केलेली जी ती सृष्टी नाश पावणारी होती. परंतु ही ग्रंथरूप सृष्टी अशी नाश पावणारी तुम्ही केली नाही. हे नष्ट नाही होऊ शकत, कारण की हे सनातन ज्ञान आहे. शंभू उपमन्युचेनी मोहे, क्षीरसागरूही केला आहे, येथ तोही उपमे सरी नोहे. जे विश्वगर्भ की, शंकराने उपमन्यूच्या लोभाने क्षीरसागर देखील केला, पण तोही इथे उपमा देण्यास योग्य होत नाही, कारण की त्याच्या पोटात विष आहे. अंधकारो निशाचरा, गिळता सूर्य चराचरा, धावा केला तरी खरा ताऊनी पितो.
अंधाकार रूपी निशाचर म्हणजे चराचराला गिळीत असता सूर्याने चराचराला त्या संकटातून सुटण्याला मदत केली खरी, परंतु ती जगाला ताप देऊन ती अंधकार काय करतो की चराचराला गिळतो. म्हणजे काय की अंधारामध्ये चर आणि अचर. चर म्हणजे मुव्हेबल्स आणि अचर म्हणजे नॉन मुव्हेबल्स. म्हणजे जी जड सृष्टी आणि जी चैतन्य किंवा चेतन सृष्टी आहे, ह्या दोन्ही सृष्टींना अंधार गिळतो. म्हणजे काय की रात्र झाली की काहीच दिसत नाही. परंतु त्यांना जेव्हा सूर्य उजेडत आणतो तेव्हा सूर्य ताप पण देतो. असं होतं ना. तातलिया ही जगाकारणे चंद्रे वेचले चांदणे तया सदोषा केवी म्हणे सारिखे हे. संतप्त झालेल्या जगाकरता चंद्राने आपल्या चांदण्याचा देखील उपयोग करून दिला. त्या कलंकयुक्त चंद्रासारखं हे आहे असं कसं म्हणता येईल? म्हणजे सूर्यामुळे ताप मिळतो आणि चंद्राला कलंक आहे. त्यामुळे त्या दोघांमुळेही आपल्याला समजा जे काही मिळालं असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही उणीव आहे. परंतु या गीता ग्रंथामध्ये गीता ग्रंथाच्या ज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव नाही आहे. म्हणून तुम्ही मदसंती ग्रंथरूप जो हा त्रिजगती उपयोग केला तो पुढती निरुपम जी. महाराज, म्हणून तुम्ही संतांनी माझ्यावर जो हा ग्रंथरूपी उपकार केला तो पुन्हा पुन्हा विचार केला असता त्रैलोक्यात अनुपम आहे असं दिसतं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायिक पण. महाराज, फार काय सांगावं, तुम्ही केलेलं हे धर्मवाख्यान तुमच्याच हातून शेवटाला गेलं. या ठिकाणी माझा काय तो फक्त सेवकपणाच उरला. आता विश्वात्मके द्वे देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. आता इथपासून हे पसायदान सुरू करणार आहेत ज्ञानेश्वर महाराज. तर हे पसायदान आपण ऐकलेलं आहे अनेक वेळा. लता मंगेशकरांनी म्हटलेलं आहे ना. ती रेकॉर्ड आपण ऐकलेली आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला संगीत दिले होते, राईट. तर ते आता आपण वाचणार आहे आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला याच्यासोबत आणखीन एक लिंक पण देईल की याचा अर्थ जो आहे तो माझ्यापेक्षा अनेक चांगल्या चांगल्या वक्त्यांनी सांगितलेला आहे. एक आमच्या नागपूरलाच प्राध्यापक होते, प्राचार्य राम शेवाळकर. ते वणीच्या एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते. नंतर मग रिटायर झाल्यानंतर नागपूरला आले. आमच्या आईवडिलांच्या ओळखीचे होते ते. तर त्यांनी याच्यावर खूप सुंदर प्रवचन केलेलं आहे. आणि मग पसायदान लता मंगेशकरच्या आवाजातलं आपण ऐकू शकतो. तर अशा प्रकारचा एक युट्यूबचं लिंक मी तुम्हाला पाठवेन. आता ह्याचा अर्थ जो इथे लिहिलेला आहे तो आपल्याला कसा समजेल ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. चालेल. आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावं आणि संतुष्ट होऊन मला हे पुढील पसायदान द्यावं. प्रसाद दान द्यावं. पसायदान म्हणजे प्रसाद दान. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. की खलांचा कुटीलपणा नाहीसा व्हावा आणि खलांची, खल म्हणजे वाईट लोक, दुष्ट लोक, सत्कर्माच्या ठिकाणी आवड वाढावी आणि प्राण्यांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी. तर आता ह्याच्याबद्दल एक रिसेंटली जे मी एक यूट्यूबवर बघितलं, एक डॉक्टर संजय उपाध्ये म्हणून प्रवचनकार आहेत, विचारक. तर त्यांनी सांगितलं की जे खळांची व्यंकटी सांडो असं ओरिजिनल ज्ञानेश्वरीमध्ये नाही आहे. त्यांनी असं लिहिलंय की जे खळांची वाकुडी अ, मोडो किंवा काहीतरी असा शब्द आहे. जे खळांची वाकुडी, वाकुडी म्हणजे कसं असतं का की नांगी असते ना, नांगी, ती नांगी वाकडी असते. तर ती नांगी चेचायची, ठेचायची किंवा तोडायची. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानेश्वर महाराज जेव्हा होते तेव्हा आपल्या देशावर परकीय लोकांचं राज्य होतं आणि ते फार दुष्ट होते. तर त्यांना त्यांच्यातला जो वाईटपणा आहे तो जाऊ दे असं म्हणण्याऐवजी त्यांनी तेव्हा असं म्हटलं होतं की ह्यांची जी नांगी आहे ती तुम्ही ठेचा. म्हणजे दुष्टांचा तुम्ही नायनाट करा आणि तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे जे सत्कर्म करणारे लोक आहेत त्यांनी चांगुलपणामध्ये रत होऊन आणि मग ह्यांचा नायनाट करावा असं त्यांचं म्हणणं आहे, असं डॉक्टर संजय उपाध्ये म्हणतात.
परंतु इथे हा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये मला जो ह्याच्या आधी अभिप्रेत होता अर्थ आणि आत्ताही तुम्हाला सांगतो की जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे काय आहे की दुष्ट व्यक्तीच्या मनातला जो दुष्टपणा आहे तो जाऊ देत. व्यक्तीला तुम्ही नष्ट करायची गरज नाही. त्यांच्यामधला दुष्टपणा नष्ट झाला तरी चालतो. म्हणजे कसं आहे बघा की वाल्मिकी आधी वाटमाऱ्या होता, तर त्याला नष्ट करायची गरज नव्हती. त्याच्यातला जो दुष्टपणा होता, त्याच्यातला जो वाईटपणा होता, तो नष्ट करायची गरज होती, जो नष्ट झाला रामनामाने. पण मग त्याच्यातनं जो आधी वाटमारा होता, लुटेरा, तो एकदम संत झाला. हं? ऋषी झाला. असं होऊ शकतं. तर तो अर्थ मला स्वतःला जास्त भावतो. कारण की व्यक्तीला नष्ट करण्याऐवजी व्यक्तीमधली समजा वाईट प्रवृत्ती असेल तिला जर नष्ट केलं तर तीच व्यक्ती चांगलं काम करू शकते ना पुढे जाऊन. जसं वाल्मिकीने केलं. पुष्कळ लोकांच्या बाबतीत आपण हे असं बघू शकतो की आधी त्यांचं जीवन कसं होतं, नंतर मग ते पूर्णपणे बदललं आणि त्यांच्या हातून पुष्कळ विधायक कार्य झालं. अशा प्रकारच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत. ते होऊ शकतं. आणि प्राण्यांची एकमेकांची जीवाभावापासून मैत्री व्हावी. हा. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आपण असं ऐकलेलं आहे की जीवो जीवस्य जीवनम म्हणा किंवा बळी तो कानपिळी किंवा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. तर जीवा परस्परे पडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. तर ह्याचा अर्थ मी असा घेतो की जर आपल्याला हे कळलं की सगळे जे जीव आहेत, सगळी जी भूतं आहेत, ती एकाच आई वडिलांपासून आलेली आहेत. हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलंय की मी तुमचा भाऊ का बरं आहे. कारण की आपल्या सगळ्यांचं शरीर जे आहे ना हे प्रकृतीपासून तयार झालेलं आहे. म्हणून ती आपली सगळ्यांची आई आहे, मदर नेचर. तिच्या पोटातनं आपण सगळे जीव बाहेर निघाले. म्हणजे आपण सगळे नाही, हे पशु पक्षी आणि वनस्पती सुद्धा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. सगळ्या प्रकारचे जीव ह्या प्रकृतीच्या पोटातनं बाहेर निघाल्यात म्हणून प्रकृती सगळ्यांची आई आहे. आणि ह्याच्यामधला जो पुरुष आहे म्हणजे लाईफ प्रिन्सिपल, कॉन्शियसनेस, ती सगळ्यांसाठी एकच आहे. म्हणजे काय की ते आपले वडील झाले, ही आपली आई झाली. प्रकृती आपली आई, पुरुष आपले वडील. हे आपल्या सगळ्यांसाठी जर सामान्य असले तर ह्याचा अर्थ आपण सगळेजण एकमेकांचे बंधू झालो, बंधू भगिनी. अशा प्रकारची जर जाणीव आपल्या मनामध्ये असली तर भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे का नाही होणार. अशी जाणीव असली तर अवश्य व्हायला पाहिजे. दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. पापाचा अंधार जावा आणि विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय व्हावा. प्राणी मात्रात जो जे इच्छील ते त्याला प्राप्त व्हावं. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू या भूता. ईश्वर निष्ठांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करीत या भूतलावर निरंतर प्राण्यांना भेटो. ईश्वर निष्ठांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करीत या भूतलावर निरंतर प्राण्यांना भेटो. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणीचे गाव आणि अमृताचे बोलणारे सागर आहेत. कोण? हे सगळे जे कल्याणकारी संत आहेत ते. ते चालणाऱ्या कल्पतरूंचे बगीचेच आहेत. एका कल्पतरूच्या खाली बसलो तरी सुद्धा आपल्या सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. सजीव चिंतामणीचे गाव. एक चिंतामणी हातात असला तरी सुद्धा आपल्याला ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होऊ शकतात. तर हे सगळे गावच्या गाव सजीव चिंतामणींचं आहे म्हणजे हे संत लोक. ते अमृताचे बोलणारे सागर आहेत. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. जे कलंकरहित चंद्र आहेत आणि जे उष्णतारहित सूर्य आहेत
ते सज्जन सर्वांना नेहमी आवडते व्हावेत. उष्णतारहित सूर्य आणि कलंकरहित चंद्र. किती सुंदर लिहिलं ना. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो भजिजो आदी पुरुषी अखंडित. फार काय सांगावं. तिन्ही लोकांनी स्वर्ग मृत्यू पाताळ यांनी सर्व सुखाने परिपूर्ण होऊन पूर्ण होऊन आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजन करावं. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे जी. आणि महाराज या लोकात विशेष हे करून हा ग्रंथच ज्यांचं जीवन आहे म्हणजे अत्यंत प्रिय होऊन राहिलेला आहे, त्यांनी इहलोकींच्या आणि परलोकींच्या भोगांवर विजयी व्हावं. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तेव्हा विश्वाचे प्रभुराय श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा दानप्रसाद होईल. या वराने ज्ञानदेव अंतःकरणात सुखी झाला. ऐसे युगी परिकाळी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिण लिंगी. याप्रमाणे युगांपैकी कलियुगात आणि महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे त्रैलोक्यामध्ये जे एक पवित्र 5 कोसाचं अनादि क्षेत्र आहे व जिथे म्हणजे ज्या नेवाशात जगातील सर्व जीवांची चालक श्री महालया श्री मोहिनीराज आहे. नेवाशाला श्री महालया देवीचं देऊळ आहे असावं म्हणजे मला माहित नाही, मी गेलो नाही तिथे कधी. त्याच्याबद्दल ते सांगत असावेत. तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिजू क्षितिशू श्रीरामचंद्रू. तेथे यदुवंशाची शोभा आणि सर्व कलांचं राहण्याचं ठिकाण जो पृथ्वीपती श्रीरामचंद्र तो न्यायाने राज्य करत होता. तेथ महेशान्वय संभूते श्री निवृत्तनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. तिथे त्या नेवाशामध्ये आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला श्री निवृत्तीनाथांचा सुत म्हणजे शिष्य जो ज्ञानदेव त्याने गीतेवर देशी भाषेचा म्हणजे मराठी टीकेचा अलंकार चढवला. एवं भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी श्रीकृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली. याप्रमाणे श्री भारतरूपी गावात भीष्मनाम प्रसिद्ध पर्वात श्रीकृष्णार्जुनांनी जो चांगला संवाद केला, जे उपनिषदांचे सार सर्व शास्त्रांचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे जी. जो कृष्णार्जुनांचा संवाद उपनिषदांचं तात्पर्य आहे आणि सर्व शास्त्रांचं मोकळेपणाने राहण्याचं जन्मस्थान आहे व परमहंसरूपी राजहंसांनी सेवन करण्याचं मानस सरोवर आहे. तिये गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्तीदासू ज्ञान देवो. त्या गीतेचा 18वा अध्याय कळस आहे, तो इथे संपूर्ण झाला आहे असं श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव म्हणतात. पुढती 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 या ग्रंथ पुण्यसंपत्ती सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतांनी सर्व सुखांनी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावं. शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. शके 1212 चालू होतं तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी टीका केली आणि सच्चिदानंद बाबा ह्या टीकेचा पूज्य बुद्धीने लेखक झाला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्रीकृष्णार्पणमस्तू. अशा प्रकारे आपण ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंत गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं याचा आपण पुन्हा एकदा आढावा घेऊ. तर पहिल्यांदा असं झालं की श्रीकृष्णाला अर्जुनानी काही प्रश्न विचारले आणि आपल्या मनातल्या शंका ऐकवल्या. आपल्या मनामध्ये जो संभ्रम झालेला आहे त्याच्याबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की माझ्या समोर माझे हे जे गुरु आहेत आणि माझ्या वडिलांचे काका आहेत त्यांना मी मारलं तर मला पाप लागेल. मी त्यांना कसं मारू? म्हणजे जर दुसऱ्या कोणाचे काका असले, दुसऱ्या कोणाच्या वडिलांचे काका असले, दुसऱ्या कोणाचे गुरु असले त्यांना मी मारू शकतो, परंतु माझ्या गुरूंना माझ्या वडिलांच्या काकांना मी नाही मारू शकत. तर श्रीकृष्णाने त्याला सांगितलं की
तुझा हा जो युक्तिवाद आहे, युअर आर्ग्युमेंट, हे कशावर आधारित आहे? हे याच्यावर आधारित आहे की तू स्वतःला देह मानतोय, आणि या देहाच्या नात्यामध्ये हे तुझे गुरु लागतात, आणि ते तुझे वडिलांचे काका लागतात. तर हा देह तू नाहीये, हे त्याला दुसऱ्या अध्यायात सांगितलं. तू म्हणजे आत्मा आहेस. आत्मा जो आहे तो अजर आणि अमर आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा लेप चढू शकत नाही. नैनन छिंदन ते शस्त्राणी नैनन दहती पावकः. म्हणजे ज्याला कापू शकत नाही शस्त्र, ज्याला पाणी ओलं करू शकत नाही, ज्याला आग जाळू शकत नाही, ज्याला वारा सुकवू शकत नाही, असा तू आत्मा आहेस. जो मारणारा आहे आणि जो मरणारा आहे, ते दोघंही अज्ञानी आहेत. कोणी कोणाला मारत नसतं. ह्या सगळ्यांना मी आधीच मारलेलं आहे. तू फक्त माझ्या हातातलं शस्त्र हो आणि निमित्त मात्र हो. हे सगळं पहिलेच सांगितलं. पहिल्या अध्यायात श्रीकृष्णाचा विषाद योग, म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये जो संभ्रम झाला होता, त्याला जे काही समजणं शक्य नाही असं वाटत होतं, किंवा जे समजत नव्हतं, त्याचा योग झाला. त्याच्यानंतर श्रीकृष्णाने त्याला सगळं समजावून सांगितलं, सांख्ययोग. नंतर मग कर्मयोग झाला. सांख्ययोगामध्ये हे समजावून सांगितलं की हे ज्याला समजलेलं आहे, त्याचं आचरण कसं असेल. त्याला हे पण सांगितलं की कर्म कसं करायला पाहिजे. कर्म करायला पाहिजे, अकर्मणी राहायला नको, परंतु कर्माच्या फळामध्ये आपली आसक्ती नको. कारण की कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. यू डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर इट. एकदा तू कर्म केलं म्हणजे तुझ्या भात्यातला किंवा धनुष्यातला बाण सुटला. त्याच्यानंतर त्याचं काय होईल ते प्रकृतीच्या नियमानुसार ठरेल. त्यामुळे कर्मावर तुझा अधिकार आहे, परंतु कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही आहे, हे कंट्रोल नाही आहे. तर तू कर्म करत राहा, परंतु त्या कर्माचा कर्ता तू आहे या भ्रमात तू नको राहू. तर मग अर्जुन विचारतो की अरे, अशा प्रकारचा मनुष्य झालेला आहे का कधी, किंवा अशा प्रकारच्या मनुष्याचं वर्णन तू करू शकशील काय? तर कृष्णाने त्याला 18 श्लोक सांगितले. दुसऱ्या अध्याय शेवटचे शेवटचे 18 श्लोक जे आहेत ते. प्रजहाति यथा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते, इथपासून सुरू करून ते एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेपि ब्रह्मनिर्वाणं गच्छति, इथपर्यंत 18 श्लोक सांगितले. मी फक्त तुम्हाला दोन म्हणून दाखवले. त्याच्या मध्ये मध्ये चांगले चांगले श्लोक आहेत. या निशा सर्वभूतानां तस्यांजागर्ति संयमी यस्यांजागृती भूतानी सा निशा पश्यतो मने. हा खूप सुंदर श्लोक आहे. किंवा आपण जो नेहमी म्हणतो तो कुठला श्लोक आहे, यदा संहर्ते छायां कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हं? आपूर्यमाणम् अचलं प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. किती चांगले चांगले श्लोक आहेत. हे 18 श्लोक जरी आपण शिकलो, समजून घ्यायचा प्रयत्न केला, तसं राहायचा प्रयत्न केला, तरी आपलं जीवन खूप शांत होईल, आपलं मन खूप शांत होईल. हे सांगितल्यानंतर सुद्धा अर्जुनाला काही पूर्ण कळलं नाही. म्हणून मग त्यांनी पुन्हा गोष्टी विचारल्या. मग भगवंतांनी कर्मयोग समजावून सांगितला. नंतर मग त्याच्या शेवटी आपलं मन आणि जीवन अनुशासित कसं करावं त्याच्याबद्दल सांगितलं, म्हणजे अष्टांग योग सांगितला 6व्या अध्यायात. त्यानंतर 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा. मग भगवंत कसा आहे, पहिले जीवाबद्दल सांगितलं, जीव कसा आहे. नंतर मग ईश्वर कसा आहे त्याच्याबद्दल सांगितलं. आणि मग 12व्या अध्यायामध्ये भक्त, निर्गुण उपासना आणि सगुण उपासना ह्याच्यामधला फरक किंवा ह्याच्यामधलं साम्य हे सांगितलं. कुठला भक्त तुला आवडतो असं विचारलं ना अर्जुनाने. सगुण उपासक तुला आवडतो की निर्गुण उपासक आवडतो, त्या दोघांमधला फरक सांगितला, त्या दोघांमध्ये तुलना केली. नंतर मग 13व्या पासून ज्ञान सांगितलं, 13वा, 14वा, 15वा. मग शेवटी हे सांगितलं की आपल्याला, आपण जागे झालो की जादूनी मी अनुभव करता आणि अनुभव होत असलेलं हे जग, अशा प्रकारचं द्वैत अनुभवायला येतं. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च अक्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. तर हे आपोआप तयार होतं.
परंतु ह्याच्या पलीकडे पुरुषोत्तम आहे. ते आपलं खरं स्वरूप आहे. उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदाहरता यो लोकोत्तरमाविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. तर असं करून शेवटी सांगितलं की इति गुह्यतमं शास्त्रम इदमुक्तम मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे जर तुला कळलं तर तू पूर्णपणे शांत होशील. तुला कृतकृत्यतेचा अनुभव येईल. सो यू विल बी कम्प्लिटली फुलफिल्ड. तर हे सगळं सांगितल्यानंतर मग 16वा आणि 17वा अध्याय दे आर अपेंडिसीज. आणि मग 18व्या अध्यायामध्ये या सगळ्या अध्यायांचं पुन्हा एकदा कन्सॉलिडेशन करून सांगितलं. त्यामुळे हा सगळ्यात मोठा होता अध्याय 78. तर ह्याच्यामध्ये बघा ना, या अध्यायाच्या चिंतनामध्ये ऍटलिस्ट 40 सेशन्स आपली झाली आहेत. 40 तासापेक्षा जास्त अभ्यास झाला या एका 18व्या अध्यायाचा. तर एवढं करत 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 शेवटी आपण हे सगळे 18 अध्याय शिकून पूर्ण केले आणि आपल्याला थोडेफार समजले असतील अशी आपण आशा करू. बॉटम लाईन ही आहे की मी जो स्वतःला देह समजतो किंवा समजत होतो तो मी नाही आहे. आणि मी जो स्वतःला वेगळा जीव समजत होतो किंवा अजूनही समजतो तो मी नाही आहे. तरी सुद्धा जीवभावानी मला ह्या जगात निष्काम भावनेनी, निस्वार्थी भावनेनी कर्म करत राहणं आवश्यक आहे. परंतु त्याच्या फळाची कामना माझ्या मनात अजिबात नको. ठीक आहे. अशा प्रकारे जर आपण आपलं जीवन जगू शकलो तर फार उत्तम. आपल्याला जर काही प्रश्न असतील किंवा काही विचार व्यक्त करायचे असतील, एवढी आपली 4.5 वर्षाची यात्रा झाली. एनी कॉमेंट्स, क्वेश्चन्स? ते जर नसेल तर आपण 18वा अध्याय विनोबा भाव्यांनी प्रवचनांमध्ये जे लिहिलं आहे ते आपण वाचू एकदा. तो पुढच्या 15 मिनिटात वाचून होईल. सो वी कॅन डू दॅट. चालेल. आता आपण विनोबांनी 18व्या अध्यायावर जे प्रवचन दिलं होतं धुळ्याच्या जेलमध्ये, ते एकदा वाचायचा प्रयत्न करू. म्हणजे मग त्याच्यानंतर हा आपला गीतेचा जो मराठीतला चिंतनाचा वर्ग आहे तो संपुष्टात येईल. ठीक आहे. उपसंहार, फलत्यागाची पूर्णता, ईश्वर प्रसाद. अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. माझ्या बंधूंनो, ईश्वराच्या कृपेने आज आपण 18वा अध्याय पाहत आहोत. हं? क्षणोक्षणी बदलणाऱ्या या जगात कोणताही संकल्प तडीस नेणं हे ईश्वराच्या हाती आहे. त्यातून जेलमध्ये तर पदोपदी अनिश्चितता अनुभवायला येतच असते. इथे आपण एखादं काम सुरू करू आणि पुरे झालेलं पाहू अशी अपेक्षा करणं कठीण आहे. आपली ही गीता पुरी होईल अशी अपेक्षा सुरू करताना नव्हती, परंतु ईश्वराची इच्छा होती म्हणून आज शेवटास येऊन आपण पोहोचलो आहोत. 14व्या अध्यायात सात्विक, राजस, तामस असे जीवनाचे किंवा कर्माचे 3 प्रकार केले. त्यातील राजस आणि तामस टाकून सात्विकाचा स्वीकार करायचा हे आपण पाहिलं. त्यानंतर 17व्या अध्यायात तोच प्रकार निराळ्या रीतीने पाहिला. यज्ञ, दान, तप किंवा एका शब्दात सांगायचं झालं तर यज्ञ हे जीवनाचं सार आहे. यज्ञाला उपयोगी अशी आहारादी कर्म ती सुद्धा सात्विक आणि यज्ञरूप करूनच घ्यावायची. यज्ञरूप आणि सात्विक तेवढीच कर्म स्वीकारायची, बाकीची सोडायची. असा ध्वनी 17व्यात आपण ऐकला. ओम तत्सत या मंत्राचे स्मरण का ठेवायचं तेही आपण पाहिलं. ओम म्हणजे सातत्य, तत् म्हणजे अलिप्तता आणि सत म्हणजे सात्विकता. आपल्या साधनेत सातत्य, अलिप्तता आणि सात्विकता असली पाहिजे, तरच ती साधना परमेश्वराला अर्पण करता येईल. या सर्व गोष्टींवरून असं दिसून येतं की काही कर्म टाळावायची असतात, काही करावयाची असतात. गीतेची सर्व शिकवण जर आपण पाहिली तर जागजागी कर्माचा त्याग करू नका असा बोध आहे. कर्मफलाचा त्याग गीता सांगते. कर्म सतत करायचं आणि फळाचा त्याग करायचा ही गीतेची शिकवण सर्वत्र पाहून घ्यावी. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी दिसते की काही कर्मांचा स्वीकार करायचा, काही कर्मांचा त्याग करायचा. म्हणून शेवटी 18व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने प्रश्न केला की कोणतंही कर्म फलत्यागपूर्वक करावं ही एक बाजू, पुन्हा काही अवश्यमेव टाकावी आणि काही करावी ही दुसरी बाजू. आता ह्यांचा मेळ कसा घालायचा? जीवनाची दिशा स्पष्ट कळावी म्हणून हा प्रश्न आहे. फलत्यागाचं मर्म ध्यानी येण्यासाठी हा प्रश्न आहे. ज्याला शास्त्र संन्यास म्हणतं त्यामध्ये कर्म स्वरूपत हा सोडायचं असतं. कर्माचं जे स्वरूप त्याचा त्याग करायचा असतो. फलत्यागात कर्माचा फलतः त्याग करायचा असतो. म्हणजे कर्म सोडायचं नसतं, परंतु फळाचा त्याग करायचा असतो. गीतेच्या फलत्यागाला प्रत्यक्ष कर्मत्यागाची आवश्यकता आहे का हा प्रश्न आहे. फलत्यागाच्या कसोटीत संन्यासाचा उपयोग आहे का?
संन्यासाची मर्यादा कुठपर्यंत आहे? संन्यास आणि फलत्याग या दोहींच्या मर्यादा कशा आणि किती, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. तर दादा, फलत्याग ही, बोला. माझ्याकडे पुस्तक आहे, मी वाचू का 102 भाग बिलकुल वाचा. पुढचा? अवश्य. खूप छान. जर व्हिडिओ चालू केला तर म्हणजे आपलं दर्शन योगा पण होईल लोकांना. योगाने. नको, राहू दे, व्हिडिओ नको. बरं, ठीक आहे, गो मी हेड. 102 वाचते कारण मी अवश्य. लायब्ररीतून पुस्तक आणलंय, त्याच्यामुळे मला लक्षात आलं की आहे माझ्याकडे. जरूर. अरे, होल्ड ऑन, होल्ड ऑन, होल्ड ऑन. मी स्क्रीन हा, शेअरच नव्हती केली का? की केली केली होती? होती, केली अच्छा, होती. अच्छा, ठीक आहे. हां, ठीक आहे, मग हम्म. गो हेड. मी ते स्क्रीन शेअरच फलत्याग. ठेवतो, म्हणजे मग काय होईल की हो लोकांना ते हो, बघता पण येईल चालेल, आणि आपण वाचू पण बाकीच्यांना शकतो. वाचता येईल. ओके. येस. ॲब्सोल्युटली, गो हेड प्लीज. 102. फलत्याग सार्वभौम कसोटी. उत्तर देताना भगवंतांनी एक गोष्ट साफ सांगून टाकली की फलत्यागाची कसोटी ही सार्वभौम वस्तू आहे. फलत्यागाचे तत्व सर्वत्र लावता येते. सर्व कर्मांचा फलत्याग करायचा, या गोष्टीचा, राजस आणि तामस कर्माचा त्याग करायचा, या गोष्टीशी विरोध नाही. काही कर्मांचे स्वरूपच असे असते की फलत्यागाची युक्ती वापरली रे वापरली की ती कर्मे स्वतःच गळून पडतात. फलत्यागपूर्वक कर्म करावे याचा अर्थ हा होतो की काही कर्मे सोडलीच पाहिजे. फलत्यागपूर्वक कर्म करण्यात प्रत्यक्ष काही कर्मांचा त्याग येऊनच जातो. या गोष्टींचा जरा खोल दृष्टी ठेवून विचार करूया. जी काम्य कर्मे आहेत, ज्यांच्या मुळाशी कामना आहेत, ती कर्मे फलत्यागपूर्वक करा असे म्हणताच ढासळून जातात. फलत्यागासमोर काम्य व निषिद्ध कर्मे उभीच राहू शकत नाही. फलत्यागपूर्वक कर्म करणे म्हणजे केवळ कृत्रिम, तांत्रिक, यांत्रिक क्रिया नाही. या कसोटीने कर्म कोणती करावी व कोणती करू नयेत हे आपोआप ठरते. कोणी असे म्हणतात की गीता फलत्यागपूर्वक कर्मे करा एवढेच सुचवते. कोणती कर्मे करा हे सुचवित नाही असे भासते, परंतु ते वस्तुतः खरे नाही. कारण फलत्यागपूर्वक कर्म करा असे सांगण्यातच कोणते करावे व कोणते करू नये हे समजून येते. हिंसात्मक कर्मे, असत्यमय कर्मे, चोरीची कर्मे ही फलत्यागपूर्वक करता येणारच नाही. फलत्यागाची कसोटी लावताच ही कर्मे गळून पडतात. सूर्याची प्रभा फाकताच सर्व वस्तू उजळ दिसू लागतात. परंतु अंधार उजळ दिसतो का? नाहीसाच होतो. तद्वतच निषिद्ध व काम्य कर्मांची स्थिती आहे. कर्मे फलत्यागाच्या कसोटीवर घासून घ्यावीत. जे कर्म मी करू पाहत आहे ते अनासक्तीपूर्वक फलाची लेश मात्रही अपेक्षा न ठेवता करणे मला शक्य आहे का हे आधी पाहावे. फलत्याग हीच कर्म करण्याची कसोटी. ह्या कसोटीप्रमाणे काम्य कर्मे आपोआप त्याज्य ठरतात. त्यांचा संन्यासच योग्य. आता राहिली शुद्ध सात्विक कर्मे. ती अनासक्त रीतीने अहंकार सोडून करावयाची. काम्य कर्मे त्यागावयाची, हेही एक कर्मच झाले. फलत्यागाची कातर त्यासही लावायची. काम्य कर्मांचा त्यागही सहज झाला पाहिजे. अशा रीतीने 3 गोष्टी आपण पाहिल्या. पहिली गोष्ट ही की जी कर्मे करावयाची ती फलत्यागपूर्वक करावयाची. दुसरी गोष्ट ही की राजस व तामस कर्मे, निषिद्ध व काम्य कर्मे फलत्यागाची कातर लावताच आपोआप गळून पडतात. तिसरी गोष्ट ही की तो जो त्याग होईल त्या त्यागावरही फलत्यागाची कातर लावायची. एवढा त्याग मी केला असा अहंकार होऊ द्यावयाचा नाही. राजस व तामस कर्मे त्याज्य का? कारण ती शुद्ध नाहीत. शुद्ध नसल्यामुळे ती कर्म करणाऱ्याच्या चित्तावर लेप करतात. परंतु अधिक विचार केला म्हणजे असे आढळते की सात्विक कर्मेही सदोष असतात. जे जे कर्म म्हणून आहे त्यात काही ना काही दोष आहेच. शेतीचा स्वधर्म घेतला तर ती शुद्ध सात्विक क्रिया आहे. परंतु या यज्ञमय स्वधर्मरूप शेतीतही हिंसा येते. नांगरताना वगैरे कित्येक जीवजंतू मरतात. विहिरीजवळ चिखल होऊ नये म्हणून दगड बसविताना जंतू मेले. सकाळी दरवाजे उघडून सूर्याचा प्रकाश घरात येताच असंख्य जंतू मरून जातात. ज्याला आपण शुद्धीकरण म्हणतो ती मारण क्रिया होऊ पाहते. सारांश: सात्विक स्वधर्मरूप कर्मातही दोष येतो, तर कसे करायचे? पूर्वी मी सांगितले होते की सर्व गुणांचा अद्याप विकास व्हावयाचा आहे. ज्ञान, भक्ती, सेवा व अहिंसा यांचा बिंदुमात्र अनुभव आला आहे. पूर्वी
पूर्वी सारा अनुभव येऊन गेला असे नाही. अनुभव घेत जग पुढे जात आहे. मध्ययुगात अशी एक कल्पना निघाली की कृषी कर्मात हिंसा येते, म्हणून अहिंसक लोकांनी ती करू नये. त्यांनी व्यापार करावा. धान्य पिकवणे पाप, धान्य विकणे म्हणाले पाप नाही. परंतु अशा रीतीने क्रिया टाळून हित होत नाही. अशा रीतीने कर्म संकोच करीत करीत जर मनुष्य वागू लागेल तर शेवटी आत्मनाश होईल. कर्मातून सुटण्याचा मनुष्य जो जो विचार करील तो तो अधिकच कर्माचा पसारा वाढेल. तुमच्या धान्याच्या व्यापारासाठी कोणी शेती करावयास नको का? त्या शेतातील हिंसेचे तुम्हीही नाही का मग भागीदार होत? कापूस पिकवणे जर पाप, तर तो उत्पन्न झालेला विकणेही पापच. कापूस उत्पन्न करणे सदोष आहे, म्हणून ते कर्म सोडणे हा बुद्धीचा दोष आहे. सर्व कर्मावर बहिष्कार घालणे, हे कर्म नको, ते कर्म नको, काहीच करू नये, अशा रीतीने बघणाऱ्या दृष्टीत खरा दयाभाव उरला नसून दयाभाव मेला आहे, मेला असे समजावे. पालवी खुडल्याने झाड मरत नाही, ते फोफावते. क्रियेचा संकोच करण्यात आत्मसंकोच आहे. 103. क्रियेतून सुटण्याची खरी रीत. मग प्रश्न असा आहे की जर सर्व क्रिया दोष आहेत, तर सर्व क्रिया का न सोडाव्या? याचे उत्तर एकदा पूर्वी दिले आहे. सर्व कर्मांचा त्याग करणे ही कल्पना फार सुंदर आहे. हा विचार मोहक आहे. परंतु ही असंख्य कर्मे कशी सोडावयाची? राजस व तामस कर्मे सोडण्याची जी तऱ्हा, तीच सात्विक कर्मे सोडण्याच्या बाबतीत आहे का? सदोष अशी जी सात्विक कर्मे, ती कशी टाळावयाची? गंमत अशी आहे की इंद्राय तक्षकाय स्वाहा असे जेव्हा मनुष्य जगात करू लागतो, त्यावेळेस इंद्र अमर असल्यामुळेच नाहीच मरत, परंतु तक्षक सुद्धा न मरता मजबूत होऊन बसतो. सात्विक कर्मात पुण्य आहे व थोडा दोष आहे, परंतु थोडा दोष म्हणून त्या दोषाबरोबर पुण्याचीही आहुती देऊ पाहाल तर पुण्यक्रिया चिवट असल्यामुळे नाहीच मरणार, परंतु दोषक्रिया मात्र वाढू लागतील. या असल्या सरमिसळीच्या विवेकहीन त्यागाने पुण्यरूप इंद्र तर नाहीच मरत, परंतु दोषरूप तक्षक मरता तोही मरत नाही. मग त्याच्या त्यागाची रीत कोणती? मांजर हिंसा करते म्हणून तिचा त्याग केला तर उंदीर हिंसा करेल. साप हिंसा करतो म्हणून त्याला दूर केले तर शेतीची शेकडो जंतू हिंसा करतील. शेतातील पिकांचा नाश झाल्याने हजारो माणसे मरतील. यासाठी विवेकयुक्त त्याग पाहिजे. गोरखनाथास मच्छिंद्रनाथ म्हणाले, या मुलास धुवून आण. गोरखनाथाने मुलाचा पाय धरून चांगले आपटले व त्याला कुंपणावर वाळत टाकले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आणला का मुलगा धुवून? गोरखनाथ म्हणाले, त्याला आपटून धुवून वाळत टाकले आहे. मुलाला धुण्याची काही तऱ्हा? कपडे धुण्याची व माणसे धुण्याची एक तऱ्हा नाही. त्या दोन प्रकारात अंतर आहे. त्याप्रमाणे राजस व तामस कर्माचा त्याग आणि सात्विक कर्माचा त्याग यात निराळेपणा आहे. सात्विक कर्मे सोडण्याची तऱ्हा निराळी आहे. विवेकहीन वागल्याने काहीतरी तिरपगडे होऊन बसावयाचे. तुकारामांनी म्हटले आहे ना, त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू? लहानसा त्याग करावयास जावे तर मोठा भोग उरावर येऊन बसतो. म्हणून तो अल्पसा त्यागही मिथ्या होतो. बारीकशा त्यागाच्या पूर्तीसाठी मोठमोठी इंद्रभवने उभारावयाची. त्याऐवजी ती खोपटीच बरी होती. तीच पुरे. लंगोटी लावून सारा विलास भोवती उभारावयाचा. त्याऐवजी सदरा बंडी अधिक बरी. म्हणून भगवंतांनी सात्विक कर्माचा जो त्याग करावयाचा, त्याची तरास निराळी सांगितली आहे. ती सारी सात्विक कर्मे करावयाची, परंतु त्यांची फळे तोडून टाकावयाची. काही कर्मे समूळ सोडावयाची असतात, काहींची फळे तोडावयाची असतात. अंगावर बाहेरून डाग पडला तर धुवून काढता येईल, परंतु नैसर्गिक कातडीचा रंग काळा असेल तर त्याला व्हाईट वॉश सफेदी करून काय होणार? तो काळा रंग तसाच राहू दे. त्याच्याकडे पाहूच नको. तो अमंगळ म्हणू नको. एक मनुष्य होता. त्याला आपले घर अमंगळ वाटले म्हणून ते सोडून तो एका खेड्यात गेला. खेड्यातही त्याला घाण दिसली म्हणून तो जंगलात गेला. तेथे एका आंब्याच्या झाडाखाली तो बसला. वरून एका पक्षाने त्याच्या डोक्यावर घाण केली. हे जंगलही अमंगळ असे म्हणून तो नदीत जाऊन उभा राहिला.
नदीत मोठे मासे लहान माशांना खात होते. हे पाहून तर त्यास शिसारीच आली. सारी सृष्टी अमंगळ आहे. येथे मेल्याशिवाय गत्यंतरच नाही, असे मनात ठरवून तो बाहेर आला व त्याने होळी पेटवली. तिकडून एक गृहस्थ आले व म्हणाले, का जीव देतोस? तो म्हणाला, हे जग अमंगळ आहे म्हणून. तो गृहस्थ म्हणाला, तुझे हे घाणेरडे शरीर, ही चरबी येथे जळू लागली म्हणजे किती घाण सुटेल. आम्ही येथे जवळच राहतो, आम्ही कुठे जावे? एक केस जळला तर कोण घाण सुटते, तुझी तर सारी चरबीच जळणार. येथे किती दुर्गंधी सुटेल याचा काही विचार कर. तो मनुष्य वैतागून म्हणाला, या जगात जगण्याची सोय नाही व मरण्याचीही सोय नाही, काय करावे? सारांश. अमंगळ अमंगळ म्हणून सारेच टाळाल तर जमणार नाही. ते लहान कर्म टाळू पाहाल तर दुसरे मोठे बोकांडी येऊन बसेल. कर्म स्वरूपतः बाहेरून सोडल्याने सुटत नसते. जी कर्मे ओघाने आली त्या कर्माच्या विरुद्ध जाण्यात जर आपली शक्ती कोणी खर्चील, ओघाच्या विरुद्ध जर कोणी जाऊ पाहिल, तर तो शेवटी थकून ओघाबरोबर वाहून जाईल. ओघाला अनुकूल अशीच क्रिया करून त्याने आपला तरणोपाय पाहिला पाहिजे. त्यामुळे मनावरचा लेप कमी होत जाईल व चित्त शुद्ध होत जाईल. पुढे पुढे क्रिया आपोआप गळत जाईल. कर्मत्याग न होता क्रिया गळेल. कर्म सुटणारच नाही, क्रिया गळून जाईल. क्रिया आणि कर्म या दोन गोष्टीत अंतर आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी फार गोंगाट चालला आहे व तो बंद करावयाचा आहे असे समजा. एखादा शिपाई येतो व तो आरडाओरड बंद करण्यासाठी स्वतः मोठ्याने ओरडतो. तेथले बोलणे बंद करण्यासाठी मोठ्याने बोलण्याची तीव्र क्रिया त्याला करावी लागली. दुसरा एखादा येईल, नुसता उभा राहील व बोट वर करेल. तेवढ्यानेच लोक गप्प बसतील. तिसरा एखादा नुसता तेथे हजर झाला, एवढ्यानेच सारे शांत बसतील. एकाला तीव्र क्रिया करावी लागली, दुसऱ्याची क्रिया जरा सौम्य झाली, तिसऱ्याची सूक्ष्म झाली. क्रिया कमी कमी झाली, परंतु लोकांना शांत राखण्याचे कर्म समानच राहिले. जसजशी चित्तशुद्धी होत जाईल, तसतशी क्रियेची तीव्रता कमी होईल. तीव्रातून सौम्य, सौम्यातून सूक्ष्म व सूक्ष्मातून शून्य होत जाईल. कर्म निराळे व क्रिया निराळी. कर्माची व्याख्याच ही की कर्त्याला जे अत्यंत इष्ट ते कर्म. कर्माची प्रथमा, द्वितीया विभक्ती असते, तर क्रियेसाठी एक स्वतंत्र क्रियापद वापरावे लागते. कर्म निराळे व क्रिया निराळी हे समजून घ्या. एखादा रागवला असला तर तो फार बोलून किंवा मुळीच न बोलून राग प्रगट करील. ज्ञानी पुरुष लेश मात्रही क्रिया करत नाही, परंतु कर्म अनंत करतो. त्याचे कर्म अस्तित्व त्याचे केवळ अस्तित्वच अपार लोकसंग्रह करू शकते. तो ज्ञानी पुरुष नुसता असो म्हणजे झाले. त्याचे हातपाय कार्य करीत नसतील तरीही तो काम करत असतो. क्रिया सूक्ष्म होत जाते व कर्म उलट वाढत जाते. विचारांचा हा ओघ जर आणखी पुढे नेला तर चित्त परिपूर्ण शुद्ध झाले म्हणजे शेवटी क्रिया शून्यरूप होऊन अनंत कर्म होत राहील असे म्हणता येईल. आधी तीव्र, पुढे तीव्रातून सौम्य, सौम्यातून सूक्ष्म, सूक्ष्मातून शून्य असे ओघानेच क्रिया शून्यत्व प्राप्त होईल. परंतु मग अनंत कर्म आपोआपच होईल. वरून वरून कर्म दूर केल्याने ते दूर होणार नाही. निष्कामतापूर्वक करता करता हळूहळू त्याचा अनुभव येईल. ब्राउनिंग कवीने ढोंगी पोप म्हणून एक कविता लिहिली आहे. त्या पोपाला एक मनुष्य म्हणाला, तू नटतोस काय? हे जगे कशाला? हे वरचे ढोंग कशाला? ही गंभीर मुद्रा कशाला? तेव्हा तो म्हणाला, हे मी का करतो ते ऐक. हे नाटक करता करता श्रद्धेचा स्पर्श नकळत होण्याचा संभव आहे. म्हणून निष्काम क्रिया करीत राहावयाचे. हळूहळू निष्क्रियत्व अंगी बाणेल. 104. साधकासाठी स्वधर्माचा उलगडा. सारांश. राजस व तामस कर्मे अजिबात सोडावयाची, सात्विक कर्मे करावयाची आणि हा विवेक करावयाचा की जी सात्विक कर्मे सहज ओघाने प्राप्त झाली, ती सदोष असली तरी टाकावयाची नाही. होऊ देतो दोष. तो दोष टाळू पाशील तर दुसरे असंख्य दोष पदरात पडतील. तुझे नकटे नाक तसेच असू दे. ते कापून सुंदर करू पाशील तर ते आणखीच भेसूर व विद्रूप दिसेल. ते आहे तसेच ठीक आहे.
सात्विक कर्मे सदोष असली तरी ती ओघप्राप्त आहे, म्हणून सोडावयाची नाहीत, ती करावयाची, परंतु त्यांचा फलत्याग करावयाचा. आणखी एक गोष्ट सांगावयाची, जे कर्म ओघाने आले नसेल ते आपण चांगले करू असे तुला कितीही वाटत असले तरी ते करू नकोस. ओघाने आले तेवढेच कर. आटाआटी करून दुसरे नवीन अंगावर ओढून घेऊ नकोस. जे कर्म मुद्दाम खटाटोप करून उभारावयाचे ते कर्म कितीही चांगले असले तरी दूर राख. त्याचा मोह नको. जे प्राप्त कर्म आहे त्याच्या बाबतीत फलत्याग संभवतो. हे कर्म चांगले आहे, ते कर्म चांगले आहे, अशा लोभाने मनुष्य सर्वत्र धावू लागला तर कोठला फलत्याग? जीवनाचा सारा विचका होईल. फळाच्या आशेनेच तोही परधर्म रूप कर्मे करू पाहिल आणि फळही हाती पडणार नाही. जीवनात कोठेच स्थिरता प्राप्त होणार नाही. त्या कर्माची आसक्ती चित्तावर जडेल. सात्विक कर्माचा लोभ वाटला तरी तो लोभही दूर केला पाहिजे. ती नाना प्रकारची सात्विक कर्मे जर करू पाहशील तर त्याच राजसता व तामसता येईल. म्हणून तुझा जो सात्विक ओघ प्राप्त स्वधर्म तोच तू कर. स्वधर्मात स्वदेशी धर्म, स्वजातीय धर्म व स्वकालीन धर्म येतो. या तिन्ही स्वधर्म बनत असतो. माझ्या वृत्तीला काय अनुकूल व अनुरूप आहे, कोणते कर्तव्य मला प्राप्त झालेले आहे, हे सर्व स्वधर्म पाहताना येतेच. तुमच्यात तुम्हीपणा म्हणून काहीतरी आहे, म्हणून तुम्ही तुम्ही आहात. प्रत्येकाचा काही विशेष असतो. बकरीचा व्यवसाय विकास बकरी राहण्यातच आहे. बकरी राहूनच तिने विकास करून घेतला पाहिजे. बकरी जर मी गाय होईन असे म्हणेल तर ते शक्य नाही. स्वयंप्राप्त बकरीपणाचा त्याग तिला करता येत नाही. त्यासाठी तिला शरीर सोडावे लागेल. नवीन धर्म, नवीन जन्म घ्यावा लागेल. परंतु या जन्मी तो बकरीपणा तोच पवित्र आहे. बैल व बेडकीची गोष्ट आहे ना. बेडकीच्या वाढीला मर्यादा आहे. ती बैलासारखी होऊ पाहिल तर मरेल. दुसऱ्या रूपाची नक्कल करणे योग्य होत नाही. म्हणून परधर्म भयावह म्हटला आहे. पुन्हा स्वधर्मातही दोन भाग आहेत. एक बदलणारा भाग व दुसरा न बदलणारा. आजचा मी उद्या नाही, उद्याचा परवा नाही, मी सारखा बदलत आहे. लहान मूल असतानाचा स्वधर्म म्हणजे केवळ संवर्धन. तरुणपणात माझ्या ठिकाणी कर्मशक्ती भरपूर असेल तर तद्वारा समाजसेवा मी करेन. प्रौढपणात माझ्या ज्ञानाचा इतरास लाभ मिळेल असा काही स्वधर्म बदलणारा आहे, तर दुसरा काही न बदलणारा आहे. यांनाच पूर्वीच्या शास्त्रीय संज्ञा द्यावयाच्या झाल्या तर आपण असे म्हणू, मनुष्याला वर्णधर्म आहे व आश्रयधर्म आहे. वर्णधर्म बदलत नाही, आश्रयधर्म बदलतात. आश्रम धर्म बदलतात म्हणजे मी ब्रह्मचरिपद सार्थक करून गृहस्थ होतो. गृहस्थाचा वानप्रस्थ होतो. वानप्रस्थाचा संन्यासी होतो. आश्रम धर्म असा बदलत असला तरी वर्ण धर्म बदलता येत नाही. माझी नैसर्गिक मर्यादा मला सोडता येणार नाही. तो प्रयत्न मिथ्या आहे. तुमच्यातील तुम्हीपणा तुम्हाला टाळता येणार नाही. या कल्पनेवर वर्णधर्माची योजना आहे. वर्णधर्माची कल्पना गोड आहे. वर्णधर्म अगदीच अटळ आहे का? बकरीचे जसे बकरीपण, गायीचे गायपण, तसेच ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व, क्षत्रियांचे क्षत्रियत्व आहे का? वर्णधर्म इतका पक्का नाही, ही गोष्ट मी मान्य करतो. परंतु ही गोष्ट स्वारस्याने घ्यावयाची. वर्णधर्म सामाजिक व्यवस्थेसाठी युक्ती म्हणून जेव्हा वापरला जातो, तेव्हा त्यात अपवाद येणारच. तो अपवाद गृहीत धरावाच लागतो. तो अपवाद गीतेने गृहीत धरला आहे. सारांश: हे दोन प्रकारचे धर्म ओळखून अवांतर धर्म सुंदर व मनमोहक दिसले तरी ते टाळा. फलत्यागाचा एकूण फलितार्थ. फलत्यागाच्या कल्पनेचा जो आपण विकास करीत आलो त्यातून पुढील अर्थ निघाला. 1. राजस व तामस कर्मांचा सर्वस्वी त्याग. 2. त्या त्यागाचाही फलत्याग, त्याचाही अहंकार नको. 3. सात्विक कर्माचा स्वरूपतः त्याग न करता फक्त फलत्याग. 4. सात्विक कर्मे जी फलत्यागपूर्वक करावयाची ती सदोष असली तरी करावयाची. 5. सतत फलत्यागपूर्वक ती सात्विक कर्मे करीत करीत
चित्त शुद्ध होईल व तीव्राचे सौम्य, सौम्याचे सूक्ष्म व सूक्ष्माचे शून्य अशा रीतीने सारे क्रियाजात गळून पडेल. क्रिया गळून पडतील, परंतु कर्म लोकसंग्रहरूप कर्म होतच राहील. सात्विक कर्म ही जे ओग प्राप्त तेच करावयाचे. जे ओग प्राप्त नाही ते कितीही चांगले वाटले तरी दूर राखावयाचे. त्याचा मोह नको. सहज प्राप्त स्वधर्म पुन्हा दोन प्रकारचा, बदलणारा व न बदलणारा. वर्णधर्म बदलत नाही, आश्रम धर्म बदलतो. बदलणारा स्वधर्म बदलत राहायला पाहिजे. त्यामुळे प्रकृती विशुद्ध राहील. प्रकृती वाहती पाहिजे. झरा वाहता नसेल तर त्याला दुर्गंधी येईल. तसेच आश्रम धर्माचे आहे. मनुष्य प्रथम कुटुंबाचा स्वीकार करतो. स्वतःच्या विकासासाठी कुटुंबाच्या बंधनात स्वतःला घालतो. तेथे बहुविध अनुभव घेतो. परंतु कुटुंबात आल्यावर जर कायमचा तेथे जखडला जाईल तर विनाश होईल. जे कुटुंबात राहणे प्रथम धर्मरूप होते तेच अधर्मरूप होईल. कारण तो धर्म बंधनकर झाला. बदलणारा धर्म आसक्तीने सोडला नाही तर भयानक स्थिती होईल. चांगल्या वस्तूची सुद्धा आसक्ती नको. आसक्तीमुळे घोर अनर्थ होतो. फुफ्फुसात क्षयाचे जंतू चुकून गेले तरी सारे जीवन पोखरून टाकतील. सात्विक कर्मात आसक्तीचे जंतू जर बेसावतपणे शिरू दिले तर स्वधर्म सडू लागेल. त्या सात्विक स्वधर्माला राजस्व तामस घाण सुटेल. कुटुंब हा बदलणारा स्वधर्म, तो यथासमय सुटला पाहिजे. तसेच राष्ट्रधर्माचे. राष्ट्रधर्मात आसक्ती आली, हे राष्ट्र आपले एवढेच पाहावयाचे असे जर आपण ठरवले तर ती राष्ट्रभक्ती ही भयंकर वस्तू होईल. आत्मविकास अशाने थांबेल. चित्ताला आसक्ती जडेल व अधःपात होईल. साधनेची पराकाष्ठा तीच सिद्धी. सारांश. जीवनाचे फलित हाती यावे असे वाटत असेल तर फलत्याग हा चिंतामणी हाती घ्या. तो तुम्हाला रस्ता दाखवेल. फलत्यागाचे तत्व स्वतःच्या मर्यादाही सांगते. हा दीप जवळ असेल तर कोणते कर्म करावे, कोणते टाकावे, कोणते केव्हा बदलावे हे सारे समजेल. परंतु आता दुसराच एक विषय विचारासाठी घेऊ. साधकाने संपूर्ण क्रिया गळून पडणे ही जी शेवटची स्थिती, तिच्याकडे लक्ष ठेवायचे का? क्रिया न होता ज्ञानाच्या हातून कर्म होत राहील. ही जी ज्ञानी पुरुषाची स्थिती, तिच्याकडे साधकाने दृष्टी ठेवायची का? नाही. येथे फलत्यागाची कसोटीच हाती घ्यावयाची. आपल्या जीवनाचे स्वरूप इतके सुंदर आहे की आपणास जे पाहिजे असते ते लक्ष न ठेवताही आपणास मिळेल. जीवनाचे सर्वात मोठे फलित म्हणजे मोक्ष. तो मोक्ष ही अकर्मावस्था. तेथेही लोभ नको. ती स्थिती न कळत अंगी येईल. संन्यास ही वस्तू अशी नाही की अचानक 2:05 यावयाची. संन्यास ही वस्तू यांत्रिक नाही. ती तुझ्या जीवनात कशी विकसित होत जाईल ते तुला समजणारही नाही. म्हणून मोक्षाची चिंता सोड. भक्त देवाला नेहमी असेच म्हणतो की भक्ती मला पुरे, तो मोक्ष, ते अंतिम फळ, ते मला नको. मुक्ती म्हणजे एक प्रकारची भुक्तीच ती. मोक्ष म्हणजे भोगच, एक फळच. या मोक्षरूपी फलावरही फलत्यागाची कातर चालव. परंतु अशामुळे मोक्ष जाणार नाही. कात्री तुटेल, फळ अधिक मजबूत होईल. मोक्षाची आशा सोडाल तेव्हाच मोक्षाकडे न कळत जाल. साधनाच इतकी तन्मयतेने होऊ दे की मोक्षाचा विसर पडावा व मोक्ष तुला शोधित तुझ्या समोर येऊन उभा राहावा. साधकाने साधनेतच रंगून जावे. मा ते संगोत्त कर्मणी अकर्मदशेची मोक्षाची आसक्ती धरू नको, असे भगवंतांनी मागेच सांगितले होते. आता पुन्हा शेवटी सांगत आहेत, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचः. मोक्षदाता मी समर्थ आहे. तू मोक्षाची फिकीर करू नको. तू साधनेची फिकीर कर. मोक्षाला विसरल्यामुळे साधना उत्कृष्ट होईल व मोक्षच मोहून तुझ्याकडे येईल. मोक्ष निरपेक्ष वृत्तीने केवळ साधनेतच तल्लीन झालेल्या च्या गळ्यात मोक्ष लक्ष्मी माळ घालते. जेथे साधनेची पराकाष्ठा सिद्ध होते तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते. ज्याला घरी जावयाचे आहे तो घर घर असा जप करीत त्या झाडाखालीच बसेल तर घर दूर राहून जंगलातच राहण्याची पाळी येईल.
घराचे स्मरण ठेवून वाटेत विश्रांती घेईल, तर त्या शेवटच्या विश्रांतीपासून तो दूर राहील. मी चालण्याचा उद्योग चालविला पाहिजे, म्हणजे घर एकदम पुढे येईल. मोक्षाच्या आळशी स्मरणाने माझ्या उद्योगात, माझ्या साधनेत शिथिलता येऊन मोक्ष दुरावेल. मोक्षाला जुगारून देणे व सतत साधना सुरू ठेवणे हाच मोक्ष जवळ करण्याचा उपाय. अकर्मस्थिती, विश्रांती या गोष्टीचा हव्यास नको. साधनेवरच प्रेम करा की मोक्ष अचूक साधेल. उत्तर उत्तर असे ओरडून उदाहरणाचे उत्तर निघत नाही. मला जी रीत कळली आहे ती रीत पायरी पायरीने उत्तर मिळवून देईल. ती रीत जेथे संपेल तेथेच उत्तर ठरलेले आहे. समाप्तीच्या आधी समाप्ती कशी व्हावयाची, रीतीच्या आधी उत्तर कसे मिळावयाचे, साधकाच्या अवस्थेत सिद्धावस्था कशी येणार, पाण्यात गटांगळ्या खात असता परतीरावरील मौज डोळ्यांसमोर ठेवून कसे चालेल. त्यावेळेस एक एक हात मारून पुढे जाण्यातच सारे लक्ष, सारी शक्ती असली पाहिजे. साधना पुरी कर, समुद्र ओलांड, मोक्ष आपोआपच भेटेल. 107. सिद्ध पुरुषाची तिहेरी भूमिका. ज्ञानी पुरुषाच्या शेवटच्या अवस्थेत सर्व क्रिया गळून जातात, शून्यरूप होतात. म्हणून या अंतिम स्थितीत क्रिया होणार नाहीत असेही नाही. त्याच्या हातून क्रिया होतील किंवा होणार नाही. ही शेवटची दशा फार रमणीय व उदात्त आहे. त्या अवस्थेत जे जे होईल त्याची चिंता त्याला नसते. जे जे होईल ते सारे शुभ व साजिरेच होईल. साधनेच्या पराकाष्ठेच्या दशेवर तो उभा आहे. तेथे सर्व कर्म करूनही तो काही करणार नाही. संहार करूनही संहार करणार नाही. कल्याण करूनही कल्याण करणार नाही. ही अंतिम मोक्षावस्था म्हणजे साधकाच्या साधनेची पराकाष्ठा होय. साधकाच्या साधनेची पराकाष्ठा म्हणजे साधकाच्या साधनेची सहजावस्था. मी काही करीत आहे याची तिथे कल्पनाच नसते, किंवा या दशेला साधकाच्या साधनेची अनैतिकता मी म्हणेन. सिद्धावस्था ही नैतिक अवस्था नाही. लहान मुलगा सत्य बोलतो, परंतु ते नैतिक नाही, कारण त्याला असत्याची कल्पनाच नाही. असत्याची कल्पना असून सत्य बोलणे हे नैतिक कर्म होय. सिद्धावस्थेत असत्य वस्तूच नसते, तेथे सत्यच आहे. म्हणून तेथे नीती नाही. निषिद्ध जे आहे ते तेथे वाऱ्याला उभे राहत नाही. जे ऐकावयास नको ते कानात शिरत नाही. जे पाहावयास नको ते डोळे पाहत नाही. जे व्हावयास पाहिजे तेच हातून होते, ते करावे लागत नाही. जे टाळावयास हवे ते टाळावे लागत नाही, पण ते टळते. अशी ही नीतिशून्य अवस्था आहे. ही जी साधनेची पराकाष्ठा, ही जी साधनेची सहजावस्था किंवा अनैतिकता किंवा अतिनैतिकता नैतिकता म्हणा, या अतिनैतिकतेत नीतीचा परमोत्कर्ष आहे. अतिनैतिकता शब्द मला चांगला सुचला, किंवा ही दशा म्हणजे सात्विक साधनेची निस्सत्वता असेही म्हणता येईल. कोणत्या प्रकारांनी या दशेचे वर्णन करावे? जसा आधीच ग्रहणाचा वेध लागतो, त्याप्रमाणे देह गळून पडल्यावर पुढे येणारी जी मोक्षदशा, तिचे डोहाळे देहपाताच्या आधीच सुरू होतात. देहाच्या स्थितीतच भावी मोक्ष स्थितीचे अनुभव येऊ लागतात. अशी जी ही स्थिती, तिचे वर्णन करताना वाणी डळमळते. त्याने वाटेल तेवढी हिंसा केली तरी तो काही करत नाही. त्याच्या क्रियांना आता कोणते माप लावावयाचे? होईल ते सारे सात्विकच कर्म होईल. सारे क्रियाजा गळून पडले तरी सर्व विश्वाचा तो लोकसंग्रह करील. कोणती भाषा वापरावी हे समजत नाही. या अंतिम अवस्थेत 3 भाव असतात. एक ती वामदेवाची दशा. त्याचा आहे ना तो प्रसिद्ध उद्गार, या विश्वात जे जे काही आहे ते मी आहे. ज्ञानी पुरुष निरहंकार होतो. त्याचा देहाभिमान गळतो. क्रिया सर्व गळून पडतात. अशा वेळेस एक भावावस्था प्राप्त होते. ती अवस्था एका देहात मावत नाही. भावावस्था म्हणजे क्रियावस्था नव्हे. भावावस्था म्हणजे भावनेच्या उत्कटतेची अवस्था. ही भावावस्था लहानशा प्रमाणात आपणास सर्वांस अनुभवता येते. मुलाच्या दोषाने माता दोषी होते, गुणाने गुणी होते. मुलाच्या दुःखाने दुःखी होते, सुखाने सुखी होते. आईची ही भावावस्था
मुलापुरती असते. मुलाचे दोष स्वतः न करूनही ती पत्करते. ज्ञानी पुरुषही भावनेच्या उत्कटत्वाने सर्व जगाचे दोष पत्करतो. त्रिभुवनाच्या पापाने तो पापी होतो, पुण्याने पुण्यवान होतो आणि एवढे असूनही तो त्रिभुवनाच्या पाप पुण्याने यत्किंचितही स्पर्शिला जात नाही. त्या रुद्र सुक्तात ऋषी म्हणतो ना, यवाच्छते तिलाच्छते गोधुमाश्च मे. मला यव दे, तीळ दे, गहू दे, असे सारखे सारखे मागतच आहे. त्या ऋषीचे पोट आहे तरी केवढे, परंतु मागणारा 3.5 हात देहाचा नव्हता. त्याचा आत्मा विश्वाकार होऊन बोलत आहे. त्या गोष्टीला मी वैदिक विश्वात्मभाव असे म्हणतो. वेदात या भावनेचा परमोत्कर्ष दिसून येतो. गुजरातमधील संत नरसिंह मेहता कीर्तन करताना म्हणतो, बापजी पाप मे कवण किदा हसे, नाम लेता तारू निद्रा आवे. देवा, कोणते असे मी पाप केले आहे की कीर्तन करीत असता मला झोप यावी? आता झोप का नरसिंह मेहतास येत होती? झोप श्रोत्यास येत होती. परंतु श्रोत्यांशी एकरूप होऊन नरसिंह मेहता विचारत आहे. नरसिंह मेहताची ही भावावस्था आहे. ज्ञानी पुरुषाची अशी ही भावावस्था असते. या भावावस्थेत सर्व पापपुण्ये त्याच्या हातून होत आहेत असे तुम्हास दिसेल. तसे तो स्वतः तसे म्हणेल. तो ऋषी म्हणतो ना, करू नयेत अशा गोष्टी मी कितीतरी केल्या, करतो आणि करीन. ही भावावस्था प्राप्त झाली म्हणजे आत्मा पक्षासारखा उडू लागतो. तो पार्थिवतेच्या पलीकडे जातो. या भावावस्थेप्रमाणे ज्ञानी पुरुषाची एक क्रियावस्थाही आहे. ज्ञानी पुरुष स्वभावतः काय करील? तो जे जे करील ते ते सात्विकच करणार. जरी अजून मनुष्य देहाची त्याला मर्यादा आहे, तरी त्याचा सारा देह, त्याची सारी इंद्रिये सात्विक झाली असल्यामुळे त्याचे सारे क्रियाजात सात्विकच होईल. व्यवहाराच्या बाजूने बघाल तर सात्विकतेची पराकोटी त्याच्या वर्तनात दिसेल. विश्वात्म भावाच्या दृष्टीने पाहाल तर सर्व त्रिभुवनातील पापे पुण्ये जणू तो करतो आणि इतके असूनही तो अलिप्त असतो. कारण हा चिकटलेला देह त्याने उधळून फेकून दिलेला असतो. क्षुद्र देहाला फेकील तेव्हाच तो विश्वरूप होईल. भावावस्था व क्रियावस्था याशिवाय ज्ञानी पुरुषाची तिसरी एक स्थिती आहे, ती म्हणजे ज्ञानावस्था. या अवस्थेत तो पापही सहन करत नाही, पुण्यही सहन करत नाही. झडझडून सारे फेकून देतो. या त्रिभुवनास काडी लावून शिलगवण्यास तो तयार होतो. एकही कर्म अंगावर घेण्यास तो तयार नसतो. त्याचा स्पर्शही त्याला सहन होत नाही. अशा या 3 अवस्था ज्ञानी पुरुषांच्या मोक्ष दशेत, साधनेच्या पराकाष्ठेच्या दशेत संभवतात. ही जी अक्रियावस्था, शेवटची दशा, ती दशा अंगी कशी बाणवायची? आपण जी जी कर्मे करतो त्याचे कर्तृत्व आपणाकडे घ्यावयाचे नाही असा अभ्यास करावा. मी केवळ निमित्त मात्र आहे, कर्माचे कर्तृत्व माझ्याकडे नाही असे मनन करावे. ही अकर्तृत्ववादाची भूमिका प्रथम नम्रतेने घ्यावयाची. परंतु अशाने संपूर्ण कर्तृत्व गेले असे होणार नाही. हळूहळू या भावनेचा विकास होत जाईल. आधी मी म्हणजे केवळ तुच्छ आहे, त्याच्या हातातील बाहुले आहे, तो मला नाचवीत आहे असे वाटू दे. त्यानंतर सारे करून ते या देहाचे आहे, मला त्याचा स्पर्श नाही. हे क्रियाजात या मढ्याचे आहे, परंतु मी मढे नाही, मी शव नसून शिव आहे असे भावित देहाच्या लेपाने लेश मात्रही अलिप्त होऊ नको. असे झाले म्हणजे देहाशी जणू संबंधच नाही, अशी मग ज्ञानाची अवस्था प्राप्त होईल. त्या अवस्थेत पुन्हा वर सांगितलेल्या 3 अवस्था असतील. एक त्याची क्रियावस्था, जित अत्यंत निर्मळ व आदर्श क्रिया त्याच्या हातून होईल. दुसरी भावावस्था, जित त्रिभुवनातील सारे पापपुण्ये मी करतो असे तो अनुभवील, परंतु त्याचा त्याला लेश मात्रही स्पर्श होणार नाही. तिसरी त्याची ज्ञानावस्था, या अवस्थेत लेश मात्रही कर्म तो आपल्याजवळ राहू देणार नाही, सर्व कर्मे भस्मसात करील. या तिन्ही अवस्थांनी ज्ञानी पुरुषांचे वर्णन करता येईल. तुही 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 एवढे सारे सांगून भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, मी तुला हे जे सांगितले ते सारे नीट ऐकलेस ना?
आता पूर्ण विचार करून तुला सुचेल तसे कर. भगवंतांनी अर्जुनाला मोठेपणाने स्वातंत्र्य दिले. भगवद्गीतेचा हा विशेष आहे. परंतु भगवंतांना पुन्हा कळवळा आला. दिलेले इच्छा स्वातंत्र्य त्यांनी पुन्हा काढून घेतले. अर्जुना, तुझ्या इच्छा, तुझी साधना सारे फेकून दे व मला शरण ये. स्वतःला शरण येण्यास सांगून दिलेले इच्छा स्वातंत्र्य भगवंतांनी काढून घेतले. याचा अर्थ हा की तुला स्वतंत्र अशी इच्छाच होऊ देऊ नको. स्वतःची इच्छा नाही चालावयाची, त्याची चालावयाची असे कर. स्वतंत्रपणा नको, असेच स्वतंत्रपणे मला वाटू दे. मी नाही, सारे तू असे व्हावे. ते बकरे जिवंत असताना मे करीत असते. मी म्हणत असते. परंतु ते मरून त्याची तान पिंजणाला लागली की दादू म्हणतो, तूही, तूच असे ते म्हणते. आता सारे तूही, तूही. धन्यवाद. अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम. थँक्यू संगीताताई. इतक्या सुंदर आवाजात आणि हा, इतक्या तुम्ही सुस्पष्ट उच्चारांमुळे तुम्ही हे सगळं वाचून दाखवलं आम्हाला. आम्हाला तुम्ही ऐकायला खूप छान इत- वाटलं. खूप छान इतके वर्ष तुम्ही आम्हाला इतकं ऐकवलं. आज करेक्ट. मला एकदम आठवण आली की मी लायब्ररीतनं पुस्तक आणलं, पण मला वाचायला वेळ नाही मिळाला इतक्यात. येस, ऍटलिस्ट 18वा म्हणून मग अध्याय आपण एकदम आज मी वाचला. पुस्तक काढलं आणि तुम्ही जे फर्स्ट पेज काढलं ते मी शोधलं अनुक्रमणिकेत आणि सापडलं. मला एवढा आनंद झाला. वाह, खूप सुंदर. तर असं आहे, संगीताताई, खरंच छान. थँक्यू. धन्यवाद. मस्तच, म्हणजे मस्तच कळलं. आपण हे धन्यवाद. विनोबांनी लिहिलेली गीताई वाचली, तर त्या गीताईमध्ये प्रत्येक संस्कृत श्लोकाचं त्याच छंदामध्ये मराठीमध्ये रूपांतर, भावानुवाद असा आहे, तो वाचला. त्यांची 18 अध्यायांवरची सगळी प्रवचनं जी आहेत ती सगळी प्रवचनं त्या पुस्तकात आहेत, किंवा मी ह्याची लिंक पण तुम्हाला पाठवेन, म्हणजे तुम्हाला ऑनलाईन सुद्धा वाचता येऊ शकतात. ते पुस्तक मी अनेक वेळा वाचलेलं आहे. म्हणजे मला ऑलमोस्ट ते पाठ आहे, म्हणून ते इतकं लवकर लवकर मी वाचू शकत होतो. तर विनोबांच्या प्रवचनांमध्ये सुद्धा, इवन आता हा 18वा अध्याय आपण जो बघितला ना, त्याच्यामध्ये सुद्धा विनोबा तेव्हा त्या काळात, म्हणजे त्यांनी 36व्या वर्षी ही सगळी प्रवचनं केली. सो ही वॉज ओनली 36 years old. ही सगळी द्वैतामध्ये लिहिली आहेत. म्हणजे शेवटचं हे जे वर्णन आहे ना ज्ञानी पुरुषाचं वगैरे, ते सगळंच्या सगळं द्वैतामध्ये आहे. त्याच्यामध्ये आपण ज्या दृष्टिकोनातनं, अद्वैताच्या दृष्टिकोनातनं गीतेचं चिंतन केलं, तिथपर्यंत विनोबा त्या काळात किंवा त्या वयात पोचलेले नव्हते. कारण की ते अजूनही ते जे काही कर्म करत होते त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडालेले होत. म्हणजे मी हे विनोबांवर टीका टिप्पणी नाही करत आहे. विनोबा आपले गुरु आहेत. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कसा कसा विकास होत जातो ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, की जोपर्यंत आपण कुठल्या तरी कर्मामध्ये व्यस्त असतो तोपर्यंत अद्वैताचा आपल्याला बोध झालेला जरी असला, किंवा अद्वैताचं आपल्याला जे आपल्या गुरूंनी सांगितलेलं आहे ते समजलेलं असलं तरी सुद्धा, जेव्हा हे सगळं लिहिलं गेलं तेव्हा विनोबा अद्वैताच्या बोधापर्यंत पोचले होते किंवा नाही मला माहित नाही. नसावेत असं त्यांच्या लिखाणावरनं तरी वाटतं. कारण की हे त्यांच्या लहान वयात लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यानंतरची त्यांची आणखीन काही लिखाणं असतील, किंवा अद्वैताच्या बोधात पोचल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं लिखाण करून आपल्यासारख्या लोकांना सहजपणे समजावं म्हणून त्यांनी ते तसं लिहिलं असावं. परंतु आपण गेल्या काही वर्षामध्ये अद्वैताच्या भूमिकेवरून हे सगळं वाचण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला स्वतःला सुद्धा, मी जेव्हा ही सगळी प्रवचनं लहानपणी वाचली किंवा नंतर सुद्धा वाचली, तेव्हा जशी ती विनोबांनी लिहिली आहे तशी मला कळत होती किंवा कळली होती. परंतु आता मी जेव्हा त्यांच्याकडे बघतो तेव्हा ती मला आणखीन वेगळ्या दृष्टिकोनातून कळतात. तर अशा प्रकारे आपली देखील उत्क्रांती होत जाते, इव्होल्युशन. सो इच पर्सन गोज थ्रू ए स्पिरिच्युअल इव्होल्युशन. बोला स्मिताताई, आपण काही बोलत होता क्या? मी अनम्यूट केलं. मी मी तुम्हाला म्हणणार होते की आता त्या ताईंनी वाचलं ते अप्रतिम होतं, आणि तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की आपण जसं पुन्हा पुन्हा एकच वाचतो किंवा त्याचा अभ्यास करतो तर आपल्या मनात क्लॅरिटी येते.
मी जवळजवळ 2.5 वर्ष तुमच्या या क्लासमध्ये आहे आणि जेव्हा मी जॉईन केला तेव्हा माझी मनस्थिती अगदी चांगली नव्हती आणि त्यामुळे तुमच्या या क्लासमुळे मला खूप खूप सपोर्ट मिळाला आणि आता अं, एक दिशा मिळाली आणि त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि मी तुमचा या वर्गातला अगदी कच्चा लिंबू आहे. पण आता हा तुमचा शेवटचा क्लास आहे, तर आता आपण पुढे काय करायचं? आता आपण पुढे सांगतो ना काय करायचं ते. ओके, थँक्यू. हा, तर आपण जे बोलत होतो विनोबांच्या या प्रवचनांबद्दल, तर त्यांच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन थोडासा बदललेला आहे. म्हणजे कसं आहे की जे त्यांनी आता हे ज्ञानीपुरुषाचं वगैरे वर्णन केलं ना, आता मी त्यांच्याशी जास्त ज्ञानी आहे म्हणून हे सांगतोय असं नाही आहे. परंतु आता मला जो बोध होतो त्याच्यावरून मला हे लक्षात येतं की ज्ञान समजा खरंच झालेलं असेल, तर जो ज्ञानी आहे त्याच्या हातून कर्म घडत असताना आपल्याला दिसेल, परंतु आतून तो कर्म करत नसणार आहे. म्हणजे आतून तो स्वतःला त्याचा कर्ता मानत नसणार आहे. त्याला हे कळलेलं असेल की आपल्या हातून कर्म घडताना दिसतंय, व्यवहारामध्ये माझ्या हातून काहीतरी कर्म घडेल, मी कर्म करेन सुद्धा. परंतु जर मला माझ्या हातून माहिती असलं की हा कर्ता करविता जो आहे ह्या कर्माचा, तो भगवंत आहे, तो मी नाही आहे. म्हणजे प्रकृती गुणांनुसार प्रत्येक जीवाकडून कर्म घडवून घेते, परंतु जो अहंकार विमूढात्मा असतो तो स्वतःला कर्ता समजतो. तर आपल्याला कर्ता न समजणं हा बोध जर झालेला असेल तर जगात कर्म होत राहील, परंतु कर्तेपणाचा अहंकार चिकटणार नाही. त्यामुळे मग काय होईल की त्या कर्माचं जे फळ आहे ते भोगण्याची गरज नाही पडणार, असं आहे. तर एनिवे, इतकी सगळी आपली गीतेची कथा आतापर्यंत. आज आपला ऑलमोस्ट 1.5 तास झाला क्लास. तर तुम्ही इतक्या वेळ सगळेजण थांबलात पेशंटली, इतक्या सगळे ऐकून घेतलं. शेवटी आपण इतक्या सुंदर आवाजात संगीताताईंकडनं 18वा अध्याय विनोबांच्या गीता प्रवचनांमधला सुद्धा ऐकला. तर ह्याच्यानंतर आपण हा गीतेचा वर्ग पुन्हा पुढच्या वेळेसपासून पहिल्यापासून सुरू करू, पण हिंदीत सुरू करू. तर ज्यांना हिंदीमध्ये पुन्हा एकदा हे सगळं ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी अवश्य यावं. आणि आपण आता इथे आपल्या सगळ्यांचा मी निरोप घेतो. मी एक बोलू ओम. का? हा, पण बिलकुल बोला. प्लीज प्लीज, बिलकुल सॉरी बोला, सॉरी. बोला. जरूर बोला. नाही, जसं ताई म्हणाल्या बोला. की 2.5 वर्ष, मी तर 4.5 वर्ष आहे या क्लासमध्ये. पण जसं त्या म्हणाल्या तसंच माझी मनस्थिती काही एवढी चांगली नव्हती. पण आज म्हणजे मला बोलताना सुद्धा भरून येते की मी त्या वेळेची आणि आत्ताची कशी झाले आणि मी तो प्रवास कसा पुढे नेला, या सगळ्याच्या आधारावर, हे जे काय सांगितलंय त्या सगळ्याच्या आधारावर आज मी कुठे आहे हे सगळं बघता मला खरंच डोळ्यात पाणी येतं, आनंदाचं सुद्धा. आणि म्हणजे की मला दिशा मिळाली चांगली. आणि हे सगळ्याच दादा तुम्हाला थँक्यू. म्हणजे तुम्हाला अगदी साष्टांग नमस्कार. थँक्यू सो मच की तुम्ही माझं आयुष्य इतकं बदललं. हे कधीच काय म्हणतात न विसरण्यासारखं आहे. आणि असेच राहा आमच्या डोक्यावर, काय म्हणतात, बसू नका आधार. थँक्यू व्हेरी नाही, नाही, मच. हे थँक्यू. हे तुम्हाला हे सगळं कळलं आणि तुम्ही ह्या सगळ्या इतक्या सगळ्या चांगल्या शब्दांमध्ये हे सगळं सांगितलं, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. मी तर फक्त अभ्यास करत होतो. तुम्हाला जसं सांगितलं ना की तुम्ही सगळेजण आहात इथे म्हणून माझा हा अभ्यास तुमच्यामुळे झाला. तर याच्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. आणखी कोणाला काही जर बोलायचं असेल तर बोलू शकता, नाही तर आपण इथे थांबू. पुष्कळ बघा कारण घेतला मिलिंद, त्याच्यावर होऊन गेलं. मिलिंद बोला. नायडू, तर मी बोला. नुसतं येऊन बसतो इकडे, ऐकतो व्यवस्थित. पण तुम्हाला ऍज गुरु मानलं, तर मी शिष्य. तर शिष्याने काय दान द्यावं हे मला माहिती नाही, पण मला काहीतरी द्यावं असं वाटतं. काय करावं? नाही, नाही, तर तुम्ही असं आहे की कुठल्याही गुरुदक्षिणा. गुरुला शिष्य जो येस. सगळ्यात उत्तम गुरुदक्षिणा देऊ शकतो ती ही की गुरुनी जे सांगितलं आहे ते सगळं आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणायचं आणि त्या आचरणात आणण्यामुळे लोकांना प्रेरित करायचं. म्हणजे मग ही जी परंपरा असते ती सुरू राहते पुढे. कसं असतं की आपण बरोबर. परतफेड करू नाही शकत कुठल्याच गोष्टीची. परतफेड कशी होईल, मागे पण आपण एकदा केव्हा तरी चिंतन केलं होतं की खरी गोष्ट.
तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, तुम्हाला मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्यानुसार काहीतरी दिलं, ठीक आहे ना? तर परतफेड कशी होईल की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आता आहात त्या परिस्थितीमध्ये मी असायला पाहिजे, आणि मी ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीत तुम्ही असायला पाहिजे. मग तुम्ही ते माझ्यासाठी जर केलं तर ती परतफेड होईल. तर ते अशक्य आहे. त्यामुळे कसं असतं की वी डोंट पे बॅक, वी पे फॉरवर्ड. तर आपण जे शिकलो ते समजा आपण आपल्या आचरणात आणलं, जीवनात उतरवलं, आणि मग त्याच्यामुळे जर इतर लोक प्रेरित झाले तेच करण्यासाठी, तर मग ही शृंखला पुढे सुरू राहील. तर तशा प्रकारे जर आपण करू शकलो तर फार उत्तम. आय थिंक संगीताताई वॉन्टेड टू से समथिंग. बरी आहे. हो, मी हे म्हणत होते की आपल्या आयुष्यात कोणत्या वळणावर कोण येतं हा पण एक योगच असतो. म्हणजे आपण आपोआपच त्याच्याकडे ओढल्या जातो, असं होतं ना. खरंय. तर ह्या सगळ्या हम्म. गोष्टी होण्यासाठी दैव म्हणतात ना, की देवाची कृपा, ते लागतं. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या आणि मी गोष्टी इकडे एकत्र सगळ्या कशी घडून आल्या. वळली, हा. मी मी इकडे कशी वळली याचा मी एक लेख लिहिलाय, मी तुम्हाला पाठवते. जरूर, आनंद यात्रेवर सांगा म्हणजे की, तुम्हाला जरूर सांगा. अजून एक आश्चर्य म्हणा किंवा अजून काहीतरी मनात वेगळे प्रश्न येतील तुमच्या. अवश्य. धन्यवाद. आणखी कोणाला काही? शुअर, धन्यवाद. आणखी कोणाला काही बोलायचंय का, की थांबू आता इथे? नमस्कार. हा, बोला नमस्कार. भावनाताई. हा, मी जस्ट निशब्द झाली आहे. मला काय बोलावं म्हणता येत नाहीये, पण हा एक ऋणानुबंध होता की 4 वर्ष आपण बरोबर आहोत या, आणि खूप शिकायला मिळालं. धन्यवाद. थँक्यू भावनाताई. थांबू खूपच मग इथे? छान झालं. बोला खूपच स्मिताताई. सुरेख. दर मंगळवार आणि शुक्रवार असं मी वाट बघत होतो. मला फक्त आता समजत नाही की हिंदी मधून म्हणजे कसं काय करणार आहोत. आता तुम्ही येऊन बघा ना, म्हणजे तुम्हाला कळेल प्रत्यक्ष की काय होईल हिंदीत ते. नाही ते आहे ते. म्हणजे श्लोक तर संस्कृत वाचणार, मग अर्थात त्याचं आपण जे निरूपण आता केलं तेच. सांगणार ते तुम्ही फक्त हिंदीतनं हा, सांगणार. सांगणार फक्त हिंदीत. आपण जे चिंतन करतोय, जे मराठीत केलं होतं आतापर्यंत, ते हिंदीत होईल, अजून काही नाही. आपण अं, तोच लगेच विषय चालू पुन्हा होणार शिकणार आहे. का? आणि काय? हिंदी लोक वेगळे आहेत म्हणून नाही सुरू करणार आहे का? हा, पुष्कळ लोकांना हिंदीत ऐकायचं होतं, कारण की पुष्कळ लोकांना मराठी कळत नाही. तर ते मला पुष्कळ लोकांनी म्हटलं की तुम्ही हे हिंदीत करू शकाल का? तर म्हटलं जरूर करेन ना, का नाही करणार. बोला नैनाताई, तुम्ही काय म्हणत? लगेच पुढच्या मंगळवारपासून चालू होणार. हो. आपण कशाला सेम खंड कशाला टाइम. घेणार? हा, म्हणजे परत लुकिंग फॉरवर्ड टू आहेत स्मिताताई. हो हो, हो, येस. आहे. यू डोंट हॅव टू गो अवे एनिवेअर. यू आर मोस्ट वेलकम टू कम बॅक. आपल्या इथल्या सगळ्या लोकांना हिंदी पण कळतं आणि इंग्रजी पण कळतं. आणि हे त्यामुळे आता येस, आणि ऐकलं ना विनोबांचं, त्याच्यावर विनोबांचं पण हे सगळं खूप वाचायला पण खूप छान आहे खरं. छान खूप आहे. आहे. आणि समजतं पण अगदी चांगलं येस. आणलं. तर त्याच्यातलं विनोबांचं हे आत्ताचं म्हणजे एक्झॅक्टली काय पुस्तक होतं ते? गीता प्रवचने. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेन. ओके, चालेल. येस. माझ्याकडे 1956 ची एडिशन आहे घरी इथे, हो, अजूनही आहे. कव्हर करून आपण ठेवलं त्याला, मी याचं ते वाचतो कधी कधी. आपण एक वाचन पण करू शकतो याचं. हा जरूर. तेच मी म्हणणार होते. हा, चालेल चालेल. म्हणजे एक पण एक जर त्याच्यासाठी आपण आपण वेगळा कार्यक्रम करू, आपण तो वेगळा हिंदीमध्ये दिवस, मिक्स नाही हा, करू. हा वेगळा हो येस दिवस हो, येस येस. एक चूज करूया, चालेल त्या वेगळ्या दिवशी ते वाचूया. चालेल. हा, ते फार चालेल. छान होईल. हा, आणि तुमच्या गोड आवाजात संगीताताई. येस. हो हो, हो, छान हो, वाचता. मी खरंच. फार वाचेन गोड नक्की. आवाज आहे. आणि स्पष्ट उच्चार कळायला खूप येस. छान. हम्म. व्हेरी खरंच. गुड. ठीक आहे, मग आपण प्रार्थना म्हणू. हा. शॅल वी कॉल डे? ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.